दक्षिणायन आणि आकांक्षा प्रकाशनाचे सर्व कार्यकर्ते, आजचे माझे परीक्षक शरद पाटील, असीम आणि आमचं मोहन, विलास भाऊ, सगळे आदरणीय श्रोते मित्र, 25 जून 1975 या दिवशी इंदिरा गांधींनी या देशामध्ये आणीबाणी घोषित केली. ही घोषणा मी दार्जिलिंगला असताना केली. त्या ठिकाणी इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनचं एक शिबिर चालू होतं, त्याला मी हजर होतो. त्या शिबिरामध्ये विजयालक्ष्मी पंडित वगैरे होत्या. ती घोषणा ऐकल्यानंतर मला एक क्षण अशी शंका आली की मला अटक होऊ शकते. मला अटक यासाठी येऊ शकते की मी कोणत्या पक्षाचा आहे म्हणून नाही, मी कोणत्याच पक्षाचा कधी नव्हतो. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोहनला माहिती आहे, आदिवासी सेवा मंडळ नावाचं एक मंडळ आहे. त्या मंडळाचं जे मुखपत्र आहे त्या मुखपत्राचा मी संपादक होतो आणि त्यामुळं आदिवासी समाजाशी माझा अत्यंत निकटचा संबंध होता आणि त्यांचे प्रश्न मी मांडत होतो. पण ते पत्र आणि त्याचे सगळे नेते हे सरकार विरोधी होते. कन्नौवारजी मुख्यमंत्री असताना, त्यामुळं माझ्या लिखाणामध्ये सरकारच्या विरोधामध्ये बरंचसं यायचं. त्याच काळामध्ये मी नागपूरच्या संघाच्या मुखपत्राचा प्रमुख स्तंभलेखक होतो. साधारणतः आठवड्यातून एक माझा स्तंभ त्यात प्रकाशित होत असेल. पण मी तुम्हाला आजही सांगतो, मी त्याही स्तंभामध्ये संघावर टीका करत असेल. माझा एक लेख तर संघ आणि जमाते इस्लामी यांचं साम्य सांगणाराच होता. तेव्हा बाळासाहेब देवरस अध्यक्ष होते संस्थेचे. त्यांनी मागोवैद्य या संपादकानं बोलवून घेतलं होतं आणि असा कसा तुम्ही लेख छापला असं त्यांना विचारलं. मागोवैद्यांचे माझे मतभेद पुष्कळ होते, पण मागोवैद्य हा चांगला माणूस होता. ते बाळासाहेबांना असं म्हणाले की त्याला लिहू द्या, कारण त्याचं वाचलं जातं, आपण त्याला उत्तर देऊ. त्यानंतर मला कधीही कोणी त्याही वर्तमानपत्रात अडवलं नाही. मी काँग्रेसचा सरकारच्याही विरोधात लिहित होतो आणि संघाच्याही विरोधात लिहितो. आपण सगळ्यांच्याच विरोधात लिहून सगळ्यांचाच राग ओढवून घेतो याची कल्पना असल्यामुळं मला असं वाटलं आपल्याला अटक होऊ शकतं. मला अटक होऊ शकते ही गोष्ट त्यावेळी इंटकचे माजी अध्यक्ष डॉक्टर श्रील काशीकर यांच्याही लक्षात आली होती. त्यांनी मला दार्जिलिंगला फोन करून सांगितलं की मी तुला पासपोर्ट, व्हिसा, पैसे सगळं पाठवतो, तू कलकत्त्याहून जपानला चालला जा. मी म्हणालो याला काय अर्थ नाही आहे, मी परत येतो. मी परत आलो. पण 25 जूनच्या रात्री सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना अटक झाली, संघटनांच्या कार्यकर्त्यांना अटक झाली, प्रमुख पत्रकारांना अटक झाली, नंतर अँकर्सना अटक झाली. काही चांगले विचारवंत, विशेषतः बिहारमधले, पकडले गेले. मी परत आलो. मला काही अटक झाली नाही, मी त्यामध्ये अटकेत गेलो नाही. पुढे 13 डिसेंबरला मला अटक झाली. ती गंमत सांगितली पाहिजे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात चंद्रपूरला कुस्तीगीर परिषद झाली होती. त्या कुस्तीगीर परिषदेचं उद्घाटन करायला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तेव्हाचे शंकरराव चव्हाण आले होते. ते संध्याकाळच्या चहाला चंद्रपूरच्या काँग्रेसच्या आमदारांच्या घरी गेले. इथं उजव्या कम्युनिस्ट पक्षाचे नेते एकत्र आले आणि त्यांनी शंकररावांना हे सांगितलं की इथं आणीबाणीच्या विरोधामध्ये हा माणूस लिहितो. आणि शंकररावांनी माझ्या अटकेचा आदेश लिहिला. त्या ठिकाणी जे चंद्रपूरचे ठाणेदार होते ते माझ्या फार जवळच्या संबंधातले होते, घरच्यासारखे होते. त्यांनी तिथं सांगितलं मुख्यमंत्र्यांना की साहेब त्यांच्या घरी लग्न आहे 9 तारखेला. तर ते म्हणले ठीक आहे, नंतर अटक करा. त्याप्रमाणे मला 13 तारखेला अटक झाली. या ठिकाणी मला एक गोष्ट विलास भाऊ कृतज्ञतापूर्वक सांगितली पाहिजे.
मला अटक होण्याच्या अगोदर एक दिवस आधी माझ्याकडे काँग्रेसचे खासदार अब्दुल शफी आले. मी खरं म्हणजे त्यांच्यावर खूप टीका करत होतो, पण ते म्हणाले तुला होणारी अटक बेकायदेशीर आहे, वाईट आहे, तुझा काही संघाशी संबंध नाही. मी शंकररावांशी बोलतो. मी म्हणालो भाऊ काही उपयोग होणार नाही. हा मुसलमान माणूस मला चंद्रपूरहून नागपूरला घेऊन आला आणि या इथल्या त्यांच्या घरी गोशा पद्धती असलेल्या घरी मला बंद करून ठेवलं, हा बाहेर चालला जाईल म्हणून. मी म्हणालो तुम्ही नागपूरच्या रात्रीच्या विमानानं मुंबईला गेले. मी म्हटलं उद्या 11 वाजेपर्यंत तुमच्या फोनची वाट पाहीन, नाही तर मी परत जाईन. मी तुम्हाला सांगतो आयुष्यामध्ये काही माणसं अशी भेटतात की ज्यांच्या मनामध्ये देव आणि अल्लाह दोन्ही असतात. अब्दुल शफी तसा होता. तर ते आलं नाही त्यांचा निरोप. तेव्हा मी चंद्रपूरला परत गेलो, पोलिसला फोन केला मी आलो आहे म्हणून. कॉलेजमध्ये गेलो, पहिला एक पिरियड पूर्ण केला. दुसरा पिरियड सुरू असताना पोलिसच्या गाड्या आल्या आणि मला प्रिन्सिपल सांगायला आले की सुरेश तुझ्यासाठी गाड्या आल्या आहेत पोलिसांच्या. मी म्हणालो हा पिरियड पूर्ण करतो आणि मग मी येतो. मी पिरियड पूर्ण केला आहे आणि नंतर पोलिसांच्या स्वाधीन झालं. 13 तारखेला अटक झाली. 15 तारखेला मला नाशिकच्या तुरुंगामध्ये बंद करण्यात आलं. आता या ठिकाणी एक गोष्ट सांगितली पाहिजे. सामान्यपणे असा प्रचार नंतरच्या काळामध्ये केला गेला की आणीबाणीमध्ये ज्यांना अटक झाली त्यांचा फार छळ झाला, म्हणजे मारहाण झाली, कोणाचं हे झालं, जयप्रकाशांच्या किडनीज खराब झाल्या, इथपासून सगळे. पण मी तुम्हाला सांगतो असं काहीही झालं नाही. सगळ्या पकडल्या गेलेल्या लोकांना राजबंद्यांचा कायदा दर्जा दिला गेला होता आणि तो क्लास 1चा होता. मग आम्ही पहिले गेलो तो 3-4 दिवस आम्ही खाली अंथरुणं टाकून झोपलो. 5व्या दिवशी कॉट, गादी, मच्छरदाणी, टेबल, रायटिंग टेबल, टेबल लॅम्प, असं सगळं आलं. चांगल्या प्रकारचं जेवण येत होतं. त्या तुरुंगात संघाचे लोक पुष्कळ होते, त्यांना त्यांच्या शिबिरांचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांनी जेलरला सांगितलं की तुम्ही शिधा आमच्याकडे द्या, आम्हीच स्वयंपाक करतो. त्यामुळे एकदम ब्राह्मणी पद्धतीचं जेवण सकाळ संध्याकाळ. आणि पुन्हा एक मापावरचं तूप आठवड्याला दिलं जायचं. ते इतकं जमा व्हायचं की तुपात वडे, तुपात भजे वगैरे वगैरे. मी तुम्हाला सांगतो आमच्यातले अनेक जण 2-2 पट आपलं वजन वाढवूनच बाहेर आले. आणीबाणी छळ झाला नाही. कुणीतरी सांगितलं की राजमाता विजयाराजांच्या शिंद्यांचा छळ झाला. मी राजमातांचा सोबत नंतर प्रवास केला आहे अनेकदा. त्यांना मी विचारलं, तेव्हा म्हणलं असं काही झालं नाही, मला डाकबंगल्यात ठेवलं होतं. पण मीच त्यांना सरकारला असं म्हणाले की मला डाकबंगल्यात ठेवता, मी इथे एकटी राहते, त्रास होतो, बोलायला कोणी नाही, त्यापेक्षा माझे लोक जिथं आहे तिथं मला जाऊ द्या. मी स्वतःहून तिहारच्या तुरुंगात गेले असं त्या म्हणाल्या. जयप्रकाशांच्या बाबतीत सुद्धा सांगितलं पाहिजे. सुटल्यानंतर निवडणुका झाल्या, इंदिरा गांधीचा पराभव झाला. जयप्रकाश इंदिरा गांधींना भेटायला गेले आणि भेटायला गेल्यानंतर त्यांनी तिला काय म्हणावं, ते म्हणाले मैं कांग्रेस की अध्यक्षा को मिलने नहीं आया हूँ, मैं मेरी इंदू को मिलना है. एवढा त्यांचा आणि नेहरूंचा घरोबा आणि खाजगी संबंध जिव्हाळ्याचा होता. 26 जानेवारी 1977ला आणीबाणी उठवली गेली, निवडणुका झाल्या, त्यात इंदिरा गांधींचा पराभव झाला आणि आमचे सगळे पुढारी दिल्लीत जाऊन बसले आणि मारामाऱ्या करून त्यांची आत्महत्या झाली 1980मध्ये. हा बाह्यचा इतिहास आहे. इंदिरा गांधींनी जी आणीबाणी आणली ती 352व्या कलमान्वये आणली.
352व्या कलमामध्ये 3 कारणं दिलेली होती. एक, परशत्रूचं आक्रमण होण्याचा धोका असेल तर. दुसरं, प्रत्यक्ष युद्ध सुरू झालं असेल तर. आणि तिसरं, अंतर्गत अंधाधुंदी असेल तर आणीबाणी राष्ट्रपती घोषित करतील. त्याप्रमाणे ती आणीबाणी घोषित झाली आणि मग आणीबाणीच्या तरतुदीप्रमाणे नागरिकांचे मूलभूत अधिकार काढून घेतले गेले, न्यायालयात जाण्याचे अधिकार काढून घेतले गेले आणि जवळजवळ लोकशाही संपली. आणि आत्ता प्रमोद म्हणाला तसं या देशामध्ये एक 1.5 वर्षाचं अंधार पर्व आलं. त्या अंधार पर्वातून देश गेला. या ठिकाणी एक गोष्ट मला फरक म्हणून सांगितली पाहिजे, तुम्ही प्रश्न विचारणार आहात म्हणून. देशाचा तुरुंग झाला होता. देशात भाषणं करता येत नव्हती, देशात लिहिता येत नव्हतं, सरकारविरुद्ध चर्चा करता येत नव्हती. तुरुंगात मात्र सारं काही चालू होतं. तिकडे संघाच्या शाखा भरायच्या त्या बराकींमध्ये, इकडे राष्ट्रसेवा दलाच्या शाखा भरायच्या. आम्ही कोणत्याच पक्षाचे नसल्यामुळं आम्ही नुसतेच सडकेने हिंडायचो, कधी इकडे कधी तिकडे. करमणूक जिथं बरी वाटली तिथं जाऊन बसायचो. तुरुंग खुला होता, देश बंद होता, अशी त्यावेळेची परिस्थिती होती. आता या बाह्य स्थितीचं मी आपल्यासमोर वर्णन केलं. आता तुम्हाला जे विचारायचं आहे ते तुम्ही विचारू शकता. येस, एक मिनिट होऊन दे, यांचा होऊ द्या. प्रश्न लिहून द्यायचे, लिहून मागितले प्रश्न. हां ठीक आहे, ठीक आहे. त्यापर्यंत कागद पोहोचवून द्या तुम्ही. हां विचार सर, विचार सर. हॅलो, बंद केला तुम्ही. सर, अलाहाबाद हायकोर्टाचा जो निर्णय इंदिराजींच्या विरोधात केला, तो निर्णय आणीबाणीला कारणीभूत झाला असं म्हणता येईल. पण तो निर्णय विरोधात जाण्यासाठी जी कारणं होती इतकी फुसकी होती की 2 महत्त्वाची कारणं त्यातली. एक तर त्यांचे जे सचिव होते यशपाल, त्यांनी इंदिराजींच्या निवडणुकीचं काम सुरू केलं त्यावेळेला त्यांचा सरकारी नोकरीचा राजीनामा दिला नव्हता, हे एक कारण. आणि इंदिराजींच्या निवडणुकीमध्ये सरकारी साधनांचा दुरुपयोग झाला हे दुसरं कारण. याच्यामुळे अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय त्यांच्या विरोधात केला. त्यावेळेला लंडनचं द गार्डियन हे जे वृत्तपत्र होतं त्यांनी असं लिहिलं की ही कारणं अशी आहेत की जसं काही इंग्लंडच्या पंतप्रधानाला एखादं ट्रॅफिक व्हायोलेशन केलं म्हणून पंतप्रधान पदावरून दूर करावं, इतकी फुसकी ही कारण याची गार्डियनची सुद्धा कमेंट आहे. माझा सर प्रश्न असा आहे की आता हा प्रश्न मला विचारता येतो की मला माहिती नाही, पण मी विचारणार आहे की ज्युडिशियरीमध्ये सुद्धा असं काही आपल्याला अशी काही शंका येते आहे का की हे जे एकंदरीत इंदिराजींच्या विरोधात त्यावेळेला वातावरण तापवायला सुरुवात झाली होती, त्याच्यामध्ये डेलिव्हरेटली काही ज्युडिशियरीमध्ये काही करण्यात आलं का, असा माझा प्रश्न आहे. एक गोष्ट मला सुरुवातीला आणखी सांगितली पाहिजे. इंदिरा गांधींच्या विरोधात निवडणुकीत हायकोर्टाने जो निकाल दिला ते एक महत्त्वाचं कारण आहे. कारण हायकोर्टाने त्यांची केवळ निवडणूक रद्द केली नाही, तर पुढली 6 वर्ष त्यांना निवडणूक लढवता येणार नाही असा त्यांच्यावर निर्बंध लादला. हे एक कारण आहे. पण त्याची दुसरी बाजू अशी आहे, ज्युडिशियरी बिघडली नाही. एका तांत्रिक कारणाखातर अतिशय महत्त्वाचे निर्णय दिले गेलेले यापूर्वी, असीमही सांगू शकतील, यापूर्वीही दिले गेले, नंतरही दिले गेले. सुप्रीम कोर्टाने स्वतःचे निर्णय बदलले. गोपालन केसचा निकाल गोलखनाथमध्ये बदलला, गोलकचा निकाल केशवानंद भारतीमध्ये बदलला. आपलेही निकाल बदलले आहेत. अलाहाबाद हायकोर्टाचा जो निकाल आहे त्याला
25 जूनलाच सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आणि आपल्यासमोर ते अपील बोलवलं आणि नोव्हेंबरमध्ये उच्च न्यायालयाचा निकाल रद्द केला आणि त्यांची निवडणूक वैध आहे असं जाहीर केलं. त्यामुळे ज्युडिशियरी बिघडली आहे असं म्हणत नाही. प्रशासनातली काही माणसं बिघडली असतात, मंत्रिमंडळातली माणसं तर बिघडण्याचा अधिकारच घेऊन आलेली असतात. एवढाच त्यातला भाग आहे. पण एका कारणाचा आपण उल्लेख करायला पाहिजे. आणीबाणी जाहीर होण्यापूर्वी 74 पासून 75 पर्यंत जे वातावरण या देशामध्ये होतं त्याचाही विचार केला पाहिजे. या वातावरण तापायला सुरुवात गुजरातमध्ये झाली. चिमणभाई पटेलांचं सरकार होतं. त्या सरकारविरुद्ध तिथं संघप्रणित संघटनांनी आंदोलन सुरू केलं. पुढे त्या आंदोलनामध्ये बाकीचे पक्ष संघटना सामील झाल्या आणि त्याला जनआंदोलनाचं स्वरूप आलं. जयप्रकाश नारायण ते आंदोलन बघायला गेले आणि त्या आंदोलकांनी जयप्रकाशांच्या गळ्यात नेतृत्वाची माळ घातली आणि जयप्रकाशही त्यांनी नेतृत्व स्वीकारलं. जयप्रकाशांनी नेतृत्व स्वीकारल्याबरोबर त्या आंदोलनाला राष्ट्रीय स्वरूप आलं. मग ते बिहारमध्ये सुरू झालं, ओरिसामध्ये सुरू झालं. आणि आणीबाणी वाईट होती हे मी मानतो, पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे वास्तव म्हणून. या आंदोलनामधल्या काही गोष्टी अतिशय वाईट होत्या. उदाहरणार्थ 20 दिवस रेल्वे बंद होती. रेल्वे बंद होती म्हणजे लाईफलाईन बंद होती या देशाची. वेगवेगळ्या भागामध्ये उपासमार सुरू झाली होती. आणि त्याहून सगळ्यात वाईट गोष्ट अशी की जयप्रकाशांनी लष्कराला आवाहन केलं सरकारचे आदेश ऐकू नका म्हणून. ते असं म्हणाले की बेकायदा आदेश बांधू नका. आणि बेकायदा ठरवणार कोण? पुन्हा लष्करच. एखाद्या देशाच्या लष्कराला तुम्ही सरकारचे आदेश ऐकू नका असं म्हणणं म्हणजे सरकारविरुद्ध बंड करा असं म्हणणंच आहे. जयप्रकाशांना मी वंदन करणारा माणूस आहे, फार मोठा माणूस होता. पण कधीतरी आपण जयप्रकाशांची प्रकृतीही समजून घेतली पाहिजे. मुळातले कम्युनिस्ट अमेरिकेत असताना भारतात आल्यानंतर समाजवादी, मग काँग्रेस समाजवादी होऊन काँग्रेसमध्ये शिरले. 52 साली समाजवादी पक्षाने निवडणुका लढवल्या, त्यात भुईसपाट झाले. ते भुईसपाट झाल्यानंतर त्यांना इतकं फ्रस्ट्रेशन आलं की ते भूदानाच्या चळवळीत गेले. भूदानाच्या चळवळीत काँग्रेसकडून पराभूत झालेले किती लोक गेले किंवा भूदानाच्या चळवळीला काँग्रेसने किती लोक पुरवले आजच्या भाषेत याचा आपण हिशेब केला पाहिजे. आपल्या दादा धर्माधिकाऱ्यांच्या पासून नावं देता येतात. फार स्पष्टपणे काही गोष्टी बोलल्या पाहिजे. निला आता बोलायला काय हरकत आहे. तर जयप्रकाश नारायण हुरळल्यागत झाले थोडेसे आणि त्यांच्या मागे देश गेलेला दिसला. याचं कारण असं आहे की 71 पासून इंदिरा गांधींचं राज्य या देशामध्ये होतं. 71 मध्ये इंदिरा गांधी 352 जागा जिंकून निवडून आल्या होत्या. म्हणजे 2/3पेक्षा जास्त बहुमत होतं त्यांना लोकसभेमध्ये. पण त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये जी डावी माणसं शिरली, कुमार मंगलम सारखी किंवा सिद्धार्थ शंकर रे हे त्यांचे एक मोठे सल्लागार झाले होते. तो वादग्रस्त माणूस होता. या माणसांचा सल्ला, जयप्रकाशांचा हा असा त्यांच्या नेतृत्वात सुरू झालेला अतिरेक आणि सगळ्यात चमत्कारिक गोष्ट म्हणजे या आंदोलनाचा उजव्या प्रवाहांनी म्हणजे संघाच्या प्रवाहांनी घेतलेला फायदा, तो ज्या पद्धतीनं त्यांनी घेतला तो आपण लक्षात घेतला पाहिजे. कधीतरी काही गोष्टींची चर्चा आपण करत नाही. माणसं धर्मांध जशी असतात ना तशी विचारांधही असतात.
जयप्रकाशांच्या आंदोलनाचे सचिव कोण होते? मधुलिमय. पण सगळ्यात महत्त्वाचे सचिव होते नानाजी देशमुख. आणि नानाजी देशमुख यांनी जयप्रकाशांचे प्राण बिहारच्या लाठी हल्ल्यात वाचवले. त्यामुळे जयप्रकाशांचा त्यांच्यावर सर्वाधिक विश्वास. नानाजी देशमुख कोण होते? अनेकांना धक्का बसेल मी जर सांगितली एक गोष्ट तर, नानाजी देशमुख हे गोडसेला पिस्तूल पुरवणारे होते. गोडसेला पिस्तूल पुरवणारा 8वा आरोपी गोडसे आपले नानाजी देशमुख होता. संशयाचा फायदा मिळून जी माणसं सुटली त्यात सावरकर आणि नानाजी देशमुख होते. इतक्या अतिरेकी भूमिका असणारी माणसं जयप्रकाशांच्या आंदोलनातही होती. आणि जयप्रकाशांच्या सारखा ज्ञानवंत, विवेकी, समाजवादी भूमिका जगलेला माणूस आयुष्यभर इतकं कसं या माणसांच्या आहारी गेलं की ते अलाहाबादला संघाच्या शाखेत गेले आणि तिथं जाऊन त्यांनी संघाच्या लोकांनी आमच्या आंदोलनात यावं असं आवाहन करून आले. एक गोष्ट इथं सगळी विचारवंत माणसं बसली आहेत म्हणून सांगतो. मी अनेक दिवसांपासून एका गोष्टीचा फार गंभीरपणे विचार करत आलो आहे. या देशाच्या राजकारणामध्ये 3 प्रवाह आहेत. एक डावा, एक उजवा आणि एक मध्यम. यातल्या मध्यम प्रवाहाचं नेतृत्व काँग्रेसकडे, डाव्यांचं कम्युनिस्टांकडे आणि समाजवाद्यांकडे, उजव्यांचं संघाकडे. आता यातलं खरं वैर कोणात असावं? उजवे आणि डावे यांच्यात. पण तुम्ही कधी उजव्यांना डाव्यांवर टीका करताना पाहिला आहे? नाही. किंवा डाव्यांना उजव्यांवर टीका करताना कधी पाहिलं आहे? तेही बिघाड. सगळे मिळून मध्यम मार्गाला कमजोर करण्याचा प्रयत्न करतात. उजवे सुद्धा काँग्रेसवर टीका करतात, डावे सुद्धा काँग्रेसवर टीका करतात. त्यानं आपले खरे शत्रू कोण आहेत हे या मध्यम मार्गामुळे कधी समजलंच नाही. कधी कधी तर मला आश्चर्य याचं वाटतं की डावे आणि उजवे एकत्र आलेले आहेत. ते अनेकदा आले. 67च्या निवडणुकीत आले. मनमोहन सिंग यांच्या विरोधात त्यांनी जेव्हा तो विश्वासदर्शक ठराव आणला तेव्हा अडवाणी आणि प्रकाश करात एकत्र आले. तर डावे आणि उजवे एकत्र येऊ शकतात. 2009 मध्ये प्रश्न असा आहे की डाव्यांना काँग्रेसच्या रागापायी अँटी काँग्रेसिझम हा जो एक नवाच वाद आपल्या देशाच्या राजकारणामध्ये डॉक्टर राम मनोहर लोहिया या विद्वान माणसाने निर्माण केला, त्याचा परिणाम असा की डावे आणि उजवे एकत्र येतात. पण डाव्यांना मध्यम मार्गाला मदत करावीशी वाटत नाही आणि उजव्यांना तर कोणालाच मदत करावीशी वाटत नाही. हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं मी जयप्रकाशांच्या बाबतीत आदर बाळगून सुद्धा काही गोष्टी फार स्पष्टपणे पाहतो. एक कम्युनिस्ट माणूस इथपर्यंत कसा येतो आणि तरीही तो सहृदय असतो. त्याचं मोठेपण आहे, तो सहृदय असतो. कदाचित सहृदय माणसं सगळीकडे पाघरतात का काय असं मला कधी कधी वाटतं. जयप्रकाश त्यातले होते का काय? पण गांधी होता ना मोठ्या हृदयाचा, तो असा पाघरला नाही. त्यामुळं ही सुद्धा गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जयप्रकाशांच्या आंदोलनामध्ये सुद्धा एक अतिरेक काही माणसांनी आणला. पर्टिक्युलरली जॉर्ज फर्नांडिस. हां, डायनामाईट, रेल्वेचा संप, या इथपर्यंत जेव्हा गोष्टी गेल्या. एक आता दुसरा मुद्दा जो निकालाच्या संबंधात तुम्ही सांगितला. उच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात तो स्थगित होतपर्यंतचा जो काळ आहे, या काळामध्ये इंदिरा गांधींच्या मनामध्ये आपण आपला पदाचा राजीनामा द्यावा ही गोष्ट अनेकदा आली.
आणि ही गोष्ट त्यांच्या अत्यंत जवळच्या लोकांनी, शारदा प्रसाद सारख्या माणसाने लिहून ठेवलेली आहे. पण सिद्धार्थ शंकर रे, संजय गांधी, कुमार मंगलम या माणसांच्या हट्टामुळे इंदिरा गांधी मागे सरल्या. खरं तर 25 जूनला त्यांच्या बाजूने स्टे आला होता. 19 नोव्हेंबरमध्ये त्यांच्या बाजूने निकालच लागला होता. पण तोपर्यंत आणीबाणी लागून गेली होती. म्हणजे एक गोष्ट मी तुमच्या प्रश्नाला पूरक सांगतो की इंदिरा गांधींच्या समोर एक पर्याय होता. तो म्हणजे आपल्या पदाचा तात्पुरता राजीनामा देणं आणि दुसऱ्या माणसाच्या हाती सत्ता देणं, निकालाची वाट पाहणं. पण आता इथे राजकारणी लोक बसले आहेत. कोणताही एक राजकारणी दुसऱ्या राजकारणी माणसावर विश्वास ठेवत नाही. फार उघड आहे. त्याला इंदिरा गांधी सुद्धा अपवाद नाही. म्हणजे केजरीवाल जेलमध्ये असताना त्याची बायको मुख्यमंत्री असते. हेमंत सोरेन तुरुंगात असताना त्याची बायको तुरुंगात असते. यशवंतराव दिल्लीत जातात तेव्हा ते बाळासाहेब देसाईंना मुख्यमंत्री करत नाहीत. मराठा आणि मोठा असून वसंतरावांना मुख्यमंत्री करतात, कारण त्यांच्या मागे कोणीच नसते. आपल्या पश्चात आपल्या ताब्यात राहील, हुकुमात राहील, दबेल राहील आणि ज्याच्या मागे कोणी असणार नाही, अशी माणसं नेमली जातात. इंदिरा गांधींच्या समोर पर्याय नव्हता. कोण होतं? कुमार मंगलम होते, सिद्धार्थ शंकर रे होते, बाकी श्री सुब्रमण्यम होते. ते त्या स्टेचरलाही गेले नव्हते. ह्या त्यांच्या अडचणी आहेत. आणि राजकीय नेत्या म्हणून आणि राजकीय नेते कुणावर फारसा विश्वास सत्तेच्या संदर्भात ठेवत नसल्यामुळे त्यांनी आणीबाणी पुकारली. ह्या सगळ्या गोष्टी त्या आणीबाणी पुकारायला कारणीभूत झाल्या आहेत. कायद्याचे सांगितलं. विचारू का मी प्रश्न? तुम्ही विचार. कायद्याचे काही असेल तर बोलून नाही, त्याला पुष्कळ विचारायचं. प्रश्न आहेत. मी साधारणतः 15-16 प्रश्न काढले आहे, पण तुमच्या बोलण्यात बऱ्याच प्रश्नांचे उत्तर आहेत. ते प्रश्न काढतो मी. त्यावेळेस जो इंदिरा गांधींचा दबदबा होता की इंदिरा इज इंडिया आणि इंडिया इज इंदिरा असं म्हटलं जायचं. आणि मग 19 महिन्यांचा जो पूर्ण काळ आला आणीबाणीचा, तर त्याला लोकांनी वेगवेगळं नाव दिलं. तुम्ही आता अंधार पर्व म्हणाले. काही जणांनी सांगितलं की इंदिरा गांधी एक स्त्री म्हणून त्यांनी जी आणीबाणी लावली त्याला त्यांनी मातृपर्व असं सुद्धा म्हटलं. तर विनोबा भावे म्हणाले की अनुशासन पर्व आहे. दादा धर्माधिकारी म्हणाले की दुःशासन पर्व आहे. तर आता हे 3 शब्द आणि तुम्ही म्हटलेला एक शब्द अंधार पर्व, याच्यापैकी आणीबाणीचं वर्णन करण्यासाठी कोणता शब्द नेमकेपणाने जास्त चांगला राहील असं तुम्हाला? आणीबाणीचा विनोबांनी अनुशासन पर्व म्हटलं की नाही याविषयी वाद आहे. याचं कारण असं की विनोबा असं कुणाजवळ म्हणाले, तो वसंत साठे यांच्याजवळ म्हणाले आणि वसंत साठे बाहेर येऊन म्हणाले सभेत की विनोबा हे अनुशासन पर्व आहे असं म्हणतात. आणि त्याबरोबर सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. बिहारकडून आलेले लोक उठून चालले गेले सभेतून. तर विनोबांनी अनुशासन पर्व म्हटलं की नाही याविषयी संशय आहे. दुसरा कोणता? दुसरा होता मातृसत्ता. असा आहे, जे लाचार लोक असतात की नाही ते कशालाही काहीही नावं देतात. इंदिरा इज इंडिया. हे देवकांत बरुआ. देवकांत बरुआ हा कोण माणूस होता? त्याला काँग्रेसचं अध्यक्षपद दिल्यामुळे या नावाचा माणूस जगाच्या पाठीवर आहे हे आपल्याला समजलं तरी, नाही तर समजलंही नसतं. पण आता मोदीच्याही आरत्या तशाच करतायत ना लोक.
मोदीच्याही आरत्या तशाच करतायत. तोच एक तारणहार, तोच एक पालनहार असं म्हणत आहेत ना त्याला. आणि लाचारांनी कुणाला कोणती नावं द्यावी हा फार, आणि ती आपण किती गंभीरपणे घ्यायची. आणि अशी तुम्ही तर घ्यायचीच नाही अजिबात. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आणीबाणीसारख्या काळामध्ये लोकांच्या मूलभूत अधिकारांवर जे आक्रमण होते आणि लोकांचा जो गळा दाबला जातो ते कधी होऊ नये, एवढाच त्याचा खरा भाग आहे. मग तुम्ही त्याला अंधार पर्व म्हणा, दुःशासन असा आहे. दादा धर्माधिकारी म्हणाले. दादा धर्माधिकारी सर्वोदयामध्ये 2 तट पडले होते. एक तट जयप्रकाशांच्या बाजूनं होता, एक तट जयप्रकाशांच्या विरोधात होता. दादा धर्माधिकारींचा मुलगा जयप्रकाशांच्या बाजूनं होता. तुम्हाला आठवत असेल तर आणीबाणी संपल्यानंतर जयप्रकाश नागपूरला आले होते पॅरोलवर असताना. तेव्हा ते दादा धर्माधिकारींच्या घरी उतरले. तर दादा धर्माधिकारी घर सोडून निघून गेले. पण चंद्रशेखर धर्माधिकारींनी त्यांना आणि चंद्रशेखर धर्माधिकारी तेव्हा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते. ते म्हणाले माझ्या घरात जर जयप्रकाश उतरू शकत नसेल तर उच्च न्यायमूर्तीपद मी सोडून देईन. घराघरातही असे वाद होते. त्यामुळं ते दुःशासन पर्व म्हणावं तर बायकांच्या साड्या अलीकडे ओढल्या गेल्या ना. आजच्या पर्वात रस्त्यात स्त्रियांची अब्रू आत्ता घेतली गेली ना. पहिलवान पोरींना रस्त्यावरून फरफटत कुणी नेलं कपडे धरून, आत्ता गेलं ना. आणि ज्यांनी नेलं तो आमदार होता, खासदार होता. त्याच्या पोराला तिकीट दिलं परवा. असं आहे. विशेषणं चिकटवायची तर कोणतीही चिकटवता येतात. त्यामुळं अनुशासन पर्व वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या त्या माणसांनी त्यांच्या त्यांच्या मानसिकतेप्रमाणे त्या काळामध्ये उच्चारलेल्या आहेत. मी आणीबाणीचं समर्थन अजिबात करत नाही. आपल्या माणसांपासून 14 महिने 15 महिने दूर राहणं, तुरुंगात राहणं ही किती भयानक गोष्ट आहे ही मी अनुभवली आहे. पण या देशाचे नेते 13 वर्ष तुरुंगात राहिले. गांधी राहिले, नेहरू राहिले, पटेल राहिले, मौलाना राहिले. कसे राहिले असतील हे लोक याची मी कल्पना करत होतो. अशी एका तुरुंगवासामध्ये नेहरूंना वर्षभर एकांत कोठडीत ठेवलं होतं. त्या कोठडीच्या वर एक छोटीशी खिडकी होती, छिद्र होतं. त्यातून त्यांना आकाश दिसत होते. ते पक्षी मोजत होते किती दिवस किती पक्षी आज गेले वरून. एक खार आली त्यांच्या बराकीमध्ये आणि ती त्यांची मैत्रीण झाली. ती नेहरूंच्या गुडघ्यावर बसायची आणि त्यांची करमणूक करायची. मी नेहरूंवर जे पुस्तक लिहिलं आहे ना मी त्या खारीला अर्पण केलं. असं अद्भुत आहे ना हे. काय आहे या माणसांनी भोगलं ना. आम्ही कधीतरी तुरुंगात जाऊन आलाही पाहिजे विलासभाऊ. चांगलं असते ते. मी त्या तुरुंगातून सुटल्यानंतर एकदा पुन्हा गेलो होतो. मीरा बोरवणकर तेव्हा जेलर होत्या. मी त्यांना म्हणालो आतून पाहता येईल का मला. त्या म्हणलं मी घेऊन जाते तुम्हाला. त्यांनी मला तो फिरून दाखवला. म्हटलं मला एखाद्या वेळेला वाटलं की इथं येऊन राहावं कारण नाशिकची हवा फार चांगली आहे तर तुम्ही मला ठेवाल का. त्या म्हणलं ते काही माझ्या हातात नाही. एखादा गुन्हा बिन्हा करा आणि या. सर त्याला जोडून प्रश्न विचारतो फक्त. तसं तुम्ही उत्तर थोडं दिलेलं आहे. एक प्रश्न घेऊ आपण. नाही एक याच्यात जोडून विचारतो मग तुम्ही जोडून असेल तो घे. तर सर स्वातंत्र्य मिळालं तर स्वतंत्र भारतातील पहिला अतिरेकी म्हणून आपण नथुराम गोडसेकडे पाहतो. तसंच स्वतंत्र भारताला अंधकारमय करणारी लोकशाहीला काळीमा फासणारी पहिली आणीबाणी म्हणून
1975ची आपण ही आणीबाणी पाहतो. तर तुम्ही आता इतके वर्ष हा सगळा राजकीय प्रवास भारताचा पाहताय, संपादक म्हणून काम केलं, तुम्ही एक वेगळ्या डोळ्यांनी या सगळ्या गोष्टी आणि कानांनी वेगळ्या गोष्टी ऐकता. तर पहिली आणीबाणी ती असेल तर दुसरी आणीबाणी कोणती आहे? आज काय आज घोषित नाही आहे, पण घोषणा न करताही आणीबाणी आणता येते ना. सरकारच्या जवळ इतकी शस्त्र आहेत. ईडी आहे, इन्कम टॅक्स आहे, CBI आहे, IB आहे, काहीही करता येते ना. महाराष्ट्र सरकारने आता विधानसभेत एक मागच्या शेवटच्या दिवशी विधेयक आणलं, त्यामध्ये सरकार आणि प्रशासन यांच्याविषयी अप्रियता निर्माण होईल असं भाषण करणे किंवा लिहिणे हा गुन्हा असेल, 3 वर्षाच्या सक्त मजुरीची शिक्षा असेल आणि मालमत्ता जप्त करता येईल संबंधित माणसाची. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, तो कायदा झाला नाही, नाही तर आपण सगळे जाऊ शकतो त्यात 3 वर्षासाठी तुरुंगामध्ये. त्याच्या विरुद्ध आज वर्धेला धरणे आंदोलन झालं, तिथे जाऊन आलो मी आत्ता इथे येण्यापूर्वी. प्रश्न असा आहे की आणीबाणी न आणता सुद्धा किंवा घोषित न करता सुद्धा सरकार आपला गळा आवळू शकते. एक उदाहरण आहे, राहुल गांधी या माणसानं 4000 किलोमीटरची पैदल यात्रा केली कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत. एकाही प्रस्थापित वर्तमानपत्राने त्याची 4 ओळीची बातमी छापली नाही. पूर्व पश्चिम गेला, त्याचीही बातमी नाही. 43 माणसं बेपत्ता आहेत विचारवंत गुजरातमध्ये. 3 मुख्यमंत्री तुरुंगात एका वेळी. त्या विनेश फोगाट सकट सगळ्या कुस्तीगीर महिला ज्या परदेशातून पदकं घेऊन आल्या होत्या, त्यांना फरफटत नेलं मैदानावरून, त्याची बातमी नाही. मी 1920 पर्यंत 2020 पर्यंत संपादक होतो. त्याच्या आधी मी सारं लिहित असे. माझ्यापर्यंत कधी आणीबाणी आली नाही, पण माझ्या असं लक्षात यायला लागलं की माझ्या लिखाणामुळे संपादक मालक अडचणीत येत आहेत. पण जाहिराती बंद करू शकतात ना, आणि जाहिरातीशिवाय वर्तमानपत्र जगूच शकत नाहीत. तुम्हाला एक गंमत सांगतो, गणित. आता हा आमचा श्रीमंत माने लोकमतचा संपादक बसलाच आहे इथं. आपण जे दैनिक लोकांच्या हाती देतो ना, त्याच्या कागदाची किंमत 14 रुपये, आपण ते 3.5 रुपयात 4 रुपयात देतो. ते हा जो डिफरन्स आहे 10-12 रुपयाचा, हा जाहिरातीमुळे भरून निघतो. म्हणून गळ्यापर्यंत जाहिराती, त्याही पहिल्या पानावर, पूर्वी येत नसत. आणि सरकारने मनात आणलं तर काय, उद्योगमंत्री फक्त सांगायची देर असते एका उद्योगाला की जरा बंद करा या वर्तमानपत्राच्या जाहिराती. हिंदूच्या बंद केल्या, इंडियन एक्सप्रेसच्या बंद केल्या त्या काळातल्या आणीबाणीत. मग सरकारच्या बाजूनेच लिहायचं, मग मोदीचेच फोटो छापायचे. एकनाथ शिंदे काय आहे, मला अजूनपर्यंत समजलाच नाही तो माणूस काय आहे. तो राजकीय दरोडेखोर म्हणणं हा आता अपराध आहे. तर एनिवे, ही माणसं यांच्या पहिल्या पानावर फोटो. आजपर्यंत मी संपादक असेपर्यंत म्हणजे अगदी 2017-18 पर्यंत कधीही कोणत्या उद्योगपतीचे फोटो आम्ही पहिल्या पानावर छापले नाहीत. परवा अंबानीच्या इथल्या लग्नाला जणू काही नॅशनल फेस्टिवल असल्यासारख्या बातम्या त्याच्या. हा आहे का हा प्रकार? आणि अत्यंत कुरूप फोटो पुन्हा. हो, तो नवरदेव वगैरे भीती वाटावी असेल ना. प्रश्न नंतर विचारा, आता नका विचारू. नाही, लिहून द्या लिहून द्या ना.
मी उत्तर देतो, तुम्हाला लिहून द्या. काय होतं, वादविवाद होतो नाही मग. हां, तेव्हाची घोषित आणीबाणी आणि आत्ताची अघोषित आणीबाणी या दोन्ही घटना अत्यंत तीव्र आहेत म्हणून आपल्याला जाणवतात. त्याच्या मधल्या काळात सगळं काही खूप ठीक होतं असं दोन आणीबाणींचा विरोध करताना वाटतं, पण वस्तुस्थिती निसर्ग नियमाची तशी नाही. कारण निसर्गाचा नियम आहे, जे पेराल ते उगवतं. पहिल्यांदा घोषित आणीबाणी आली, सध्या अघोषित आणीबाणी सुरू आहे. याचं मूळ बीजरूप कुठेतरी असणार, ते शोधल्याशिवाय ही जी व्यवस्था आहे की जी वारंवार आणीबाणी निर्माण करते आणि पुन्हा पुन्हा आपल्याला लोकशाही वाचवण्याकरता भांडावं लागतं, सत्याग्रह करावा लागतो, आंदोलन करावे लागतात, त्याच्या मुळापर्यंत पोहोचणं आवश्यक. आपल्या बोलण्यात व्यक्तींचा उल्लेख आला, निवडणूक लढवणाऱ्या पक्षांचा उल्लेख आला, परंतु राज्यशास्त्राचा एक विद्यार्थी म्हणून माझं असं मत आहे की ह्या दोघांपेक्षाही त्या देशातले लोक हे राजकारणातला महत्वाचा भाग आहे. आणि भारतीय संविधान तर म्हणतं की आम्ही या देशाचे लोक, आम्ही देश. पण हा दोष आम्ही या देशातल्या लोकांचा नाही का? दुसरी गोष्ट, आधुनिक काळात विकसित झालेलं व्यवस्थापन शास्त्र, मॅनेजमेंट सायन्स असं म्हणतं की दोष फक्त व्यक्तींचे नसतात, ते रचनांचे आणि कार्यपद्धतीचे असतात. आणि हे मॅनेजमेंट सायन्स हा शब्द ज्यांना माहीत नव्हता त्या काळात, असे महात्मा गांधी हिंद स्वराज्यामध्ये या सांसदीय लोकशाहीच्या रचना आणि कार्यपद्धतीवरती फार मोठी टीका करतात 1909 साली. इथपर्यंत की इंग्लंडची पार्लमेंट ही लोकशाहीची जननी आहे, ती वेश्या आणि वांज आहे म्हणून स्वतंत्र भारताला अशी सांसदीय लोकशाही नको, इथपर्यंत त्याच्यात ते नमूद करतात. आणि पुढे मग हे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या इथं कसं पाहिजे, स्वातंत्र्य प्रत्येकाला उपभोगता आलं पाहिजे. आणि त्याच्यात त्यावेळेला प्रचलित शब्द होता स्वराज्य. आणि ते स्वराज्य प्रत्येकाला उपभोगता येईल अशी रचना आणि कार्यपद्धती असली पाहिजे की ज्याच्यात या देशातले सगळे लोक निर्णय प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात आणि त्याच्यावर नियंत्रण ठेवू शकतात. म्हणून या रचनेच्या विरोधात गांधींनी त्याच वेळेला आवाज उठवलेला आणि स्वातंत्र्य मिळत असताना सुद्धा ते याच्यावरती ठाम होते. पण देश आणि पुढारी आणि निवडणूक लढवणारे पक्ष हे तयार नव्हते. तर त्या बाबतीत हा आणीबाणीचा आणि त्याच्या बीजरूप मुळाचा काय संबंध आहे असं आपल्याला वाटतं? नंबर, तुझे 2 प्रश्न आहेत. दोन प्रश्न आहेत. पहिला मी गांधींसंबंधित सांगून टाकतो. गांधीजींनी हिंद स्वराज्यामध्ये जी या देशाच्या लोकशाही संरचनेची कल्पना मांडली आणि आर्थिक संरचनेची जी कल्पना मांडली ती 1909 मध्ये मांडली. पुढला इतिहास असा आहे की 1917 मध्ये त्यांनी ते पुस्तक नेहरूंना वाचायला दिलं. नेहरूंनी ते वाचल्यानंतर गांधीजीने त्यांना विचारलं, तुझं मत काय? जवाहरलाल नेहरू म्हणाले की मला यातला एकही शब्द मान्य नाही. पुढे 1942च्या लढ्यानंतर स्वराज्य जवळ आलं तेव्हा गांधीजींनी त्यांना पुन्हा एकदा विचारलं की एवढ्या वर्षानंतर माझ्या हिंद स्वराज्याविषयी तुझं मत बदललं की नाही? ते म्हणलं अजिबात नाही, पूर्वीच्या मतावर मी ठाम आहे. तो गांधींचा हिंद स्वराज्यमधला विचार त्यांच्या निकटवर्ती अनुयायांनाच मान्य नव्हता, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. गांधींना सर्व सत्ता ग्रामपंचायतींना द्यायची होती.
ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदा निवडायच्या, जिल्हा परिषदांनी विधानसभा निवडायच्या, विधानसभांनी मग केंद्र सरकार निवडायचं, असं बिसं त्यांच्या मनामध्ये होतं. एका बाजूला हे ठीक आहे, कारण लोहिया असं म्हणाले की दिल्लीहून आजच्या व्यवस्थेत 1 रुपया निघाल तर खेड्यात 5 पैसे पोचतात त्याचे. त्यामुळे गांधीजींचं हे म्हणणं बरोबर आहे. पण ज्या काळामध्ये या देशाची घटना लिहिली गेली त्या काळात हा देश युद्धमग्न होता, आणि युद्धमग्न असताना कोणत्याही देशात केंद्र सरकार बलवानच करावं लागत असते. नंबर 1 हे त्याचं घटनाशास्त्रीय उत्तर आहे, हे मानसशास्त्रीय नाही, घटनाशास्त्रीय उत्तर आहे. नंबर 2, नेहरू आणि पटेल किंवा राजाजी किंवा मौलाना यांच्यापैकी कोणालाही हा विचार मान्य नव्हता. नेहरू तर स्वतःला समाजवादी म्हणवत होते. 1936च्या काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांनी हे जाहीर केलं की मी समाजवादी आहे, मला निवडून द्यायचं असेल तर निवडून द्या, नाही तर निवडून देऊ नका. तेव्हा लोकांनी त्यांना निवडून दिलं. तेव्हा लोकांनी गांधीजींचं हिंद स्वराज्य नाकारलं. नंबर 1, घटना तयार होत असताना गांधी हयात होते, गांधीजींच्या हयातीत घटना तयार झाली. पण घटना तयार होत असताना किंवा ती लिहिली जात असताना गांधीजींनी त्यात कधी हस्तक्षेप केल्याचं ऐकलं नाही. त्यांनी सूचना केल्या आहेत पण हे करू नका असं म्हटलं नाही. नंबर 2, आपली जी आजची घटना आहे, तुम्ही लिहून द्या प्रश्न, असा विचारू नका. नाही नाही नका, एक पण नाही, नका, एकही नका विचारू. नाही नका, ठीक आहे. काय 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 म्हणणं? काहीतरी सांगतो मी देतो त्याचं उत्तर सांगतो. तुमचं म्हणणं मला मान्य आहे, तुमचं उत्तर देतो. पहिले सगळ्यांना द्यावी लागेल. नाही मी यांचं उत्तर होऊ देऊ. तुम्ही उभं राहिलाच नव्हतं पाहिजे, शिस्तप्रिय आहे. प्लीज. आता दुसरा मुद्दा, मानसिक नाही, नेतृत्वाला मान्य नाही, युद्ध सुरू होतं, ही 3 कारणं. दुसऱ्या बाजूला रचनात्मक कारणंही आहेत. इंदिरा गांधींचा पराभव झाला 77च्या निवडणुकीत. त्यानंतर मोरारजी भाईंच्या नेतृत्वात सरकार आलं. त्या सरकारात पहिल्या दिवसापासून भांडणं सुरू झाली आणि ती इतक्या वाईट पातळीवरची होती. मी चौधरी चरणसिंगांच्या सोबत चंद्रपूरपासून मद्रासपर्यंतचा प्रवास, कुठे विमानाने कुठे हेलिकॉप्टरने केला, ते चौधरी साहेब मोरारजींचं नाव घेऊन आणि जगजीवनरावांचं नाव इतकं वाईट बोलत होते की मला ते उच्चारता येत, ते तो अपराधच होईल. चरणसिंगांचं जगजीवनरावांशी पटत नाही, जगजीवनराम आणि चरणसिंगांचं मिळून मोरारजींशी पटत नाही, संघवाल्यांचं समाजवाद्यांशी पटत नाही. तिकडे मधुलिमय म्हणतात की तुम्ही संघाची संगत सोडा, ते तोडायला तयार नाहीत. बरं, हे पक्ष एक झाले नव्हते, आपापल्या इस्टेटी बाहेर सांभाळून एकत्र आले होते, फक्त राजकीय ऐक्य होतं, तेही सत्तेपुरतं होतं. त्यामुळे जनता पक्ष जो जयप्रकाशांच्या काळात निर्माण झाला, त्याचं आयुष्य 2 ते 2.5 वर्षापेक्षा मोठं नव्हतं. म्हणजे गंमत अशी आहे की पहिल्या दिवसापासून वसंतराव नाईकांची गोष्ट सांगतो मी तेव्हा तुरुंगात गेलो नव्हतो. वसंतराव नाईक तेव्हा दिल्लीला होते. ते म्हणाले हे सरकार काय फार तर 6 महिने टिकेल, कारण यांच्यात काही एकवाक्यताच नाही. पक्ष आणि आपल्यामध्ये जेवढी धर्मांधता, जात्यंधता आहे तेवढी पक्षांधताही आहे. समाजवाद्यांनी कधीही, मगाशी म्हणालोच,
इतरांविषयी चांगलं बोलले नाहीत ते. त्यानं गांधीसुद्धा त्यांच्या विचारात बसतो तेवढाच चालला, बाकी नाही चालला. जयप्रकाश गांधींना असं म्हणाले ना, तुम्ही भांडवलदारांची मदत घेऊन समाजवाद आणू इच्छिता, आम्हाला ते जमणार नाही, हे जयप्रकाश गांधींना म्हणू शकले. कधीतरी आपण फार जेव्हा व्यक्तींचा आणि रचनात्मक असा विचार करतो तेव्हा या पातळीवरही गेलं पाहिजे की त्या काळातल्या नेत्यांनी नेमक्या भूमिका घेतल्या कशा. या सगळ्यांना पुरून नेहरू चुरले. नंबर 1, 80 साली अपेक्षेप्रमाणे मोरारजींचं सरकार गेलं, मग चरणसिंगांचं सरकार गेलं. त्यानंतर पुन्हा इंदिरा गांधी निवडून आल्या आणि निवडून कशा आल्या? 71च्या निवडणुकीत 352 जागा, 80च्या निवडणुकीत 353 जागा, 1 जागा जास्त. आणि आता एक गोष्ट धक्का बसण्यासारखी सांगतो, त्या निवडणुकीत संघाने इंदिरा गांधींना मदत केली. ही गोष्ट विलासभाऊंना कदाचित माहीत असेल. संघ इंदिरा गांधींच्या मागे आणीबाणी ज्या वर्षात लागली त्याच वर्षाच्या डिसेंबरपासून लागला होता की तुम्ही आणीबाणी उठवा, आम्ही तुम्हाला मदत करायला तयार आहोत. आपल्यापैकी किती लोकांना हे माहिती आहे की नोव्हेंबरमध्ये इंदिरा गांधींच्या बाजूनं सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. नोव्हेंबरच्या मध्याला बाळासाहेब देवरसांनी येरवडा तुरुंगातून इंदिरा गांधींना अभिनंदनाचं पत्र लिहिलं, तुमच्या बाजूनं निकाल लागला, मी तुमचं अभिनंदन करतो. तुम्ही लाल किल्ल्यावरून जे भाषण केलं ते आम्हाला फार आवडलं आणि तुम्ही जी आणीबाणी आणली त्यामुळे आम्हाला हवी तशी शिस्त या देशात आली आहे. प्रशासन चांगलं काम करत आहे, गाड्या वेळेवर धावत आहेत आणि समाजालाही एक प्रकारची शिस्त लागली आहे. सो आम्ही तुमचं अभिनंदन करतो. इंदिरा गांधींनी त्या पत्राला उत्तर दिलं नाही. त्यांनी दुसरं पत्र त्याच महिन्यात पुन्हा लिहिलं. त्या पत्रामध्ये मात्र त्यांनी हे म्हटलं की तुम्ही संघावरची बंदी उठवा, कारण संघ या आंदोलनामध्ये स्वतःहून पडला नाही, जयप्रकाशांनी आम्हाला यात ओढलाय. हां, हे बाळासाहेब देवरसांचं पत्र आहे की संघाला जयप्रकाशांनी यात ओढला आहे म्हणून आम्ही यात आलो. आमचा या व्यवस्थेला विरोध नाही, तुम्ही संघावरची बंदी उठवा. पुढे ते असं म्हणतात की जर तुम्ही ही बंदी उठवली तर आम्ही तुमच्या आणीबाणीला पाठिंबा देऊ. हा जो भाग आहे पत्रांचा, हा HY शारदा प्रसाद केंद्र सरकारचे माहिती आयुक्त जे आहेत त्यांनी लिहिलेला आहे. आणि त्यांचा मुलगा रवी प्रसाद हा आता ते यूट्यूबवर आणि फेसबुकवर सांगतोय. पुढे आणखी एक गोष्ट सांगितली पाहिजे, आपल्या व्यवस्थासुद्धा तर अशा आहे, आपले पुढारी, आपल्या संघटना, त्यांची मानसिकता ही अशी. पुढे असं आहे की 1976च्या डिसेंबर महिन्यात भाऊराव देवरस म्हणजे बाळासाहेबांचे सख्खे भाऊ, मोरोपंत पिंगळे, दत्ताजी डिडोळकर, एकनाथ शिंदे, माफ करा त्या माणसाचा असा अपमान नव्हता करायचा. रानडे या चौघांनी 10 जनपथवर जाऊन राजीव गांधींची भेट घेतली. राजीव गांधी तेव्हा काँग्रेसचे सेक्रेटरी झाले होते आणि त्यांना सांगितलं की तुम्ही संघावरची बंदी उठवा, आम्ही तुम्हाला पाठिंबा द्यायला तयार आहोत. तो जो पत्रव्यवहार झाला त्या पत्राला संजय गांधी नाही राजीव गांधी त्याला हजर होतं. नाही, संजय गांधी आणीबाणी उठवू नका या मताचे. तर ही माणसं 10 जनपथमध्ये गेली आणि त्यांनी असा प्रपोजल दिलं की तुम्ही आणीबाणी आमची बंदी उठवा, आम्ही तुमच्यासोबत आहोत. तर हा जो व्यवहार आहे तर त्यांनी लेखी मागितलं, त्यांनी लेखी दिलं. ते जे लेखी पत्र आहे त्याला
प्रपोजल, प्रस्ताव असं म्हटलेलं नाही, डॉक्युमेंट ऑफ सरेंडर असं म्हटलं आहे. हा शब्द लक्षात, डॉक्युमेंट ऑफ सरेंडर. भाऊराव देवरस, एकनाथ रानडे, बाकी भारतीय मजदूर संघाचे प्रमुख दत्ताजी, नाही ठेंगडी, दत्तोपंत ठेंगडी, ही माणसं होती त्यात, यांनी हे लिहून दिलं आहे. पण यात मला आश्चर्य वाटलं नाही. याचं कारण माफी मागण्याची परंपरा ती जुनी आहे त्यांची. ती 1910 पासून सुरू झाली. गांधीजींच्या खुनानंतर जी अटक झाली होती त्यानंतरही वल्लभभाईंकडे बाबूराव वैद्यांनी संपादित केलं आहे ना पत्र्यावर. संघाने नेहरूंना पत्र लिहिलं की आम्हाला तुमच्याशी चर्चा करायची, संघावर बंदी असताना. तेव्हा नेहरूंचं पत्र आहे त्यांना की याविषयीचा सगळा पत्रव्यवहार आणि बोलणे आपण सरदार पटेलांशी करावी, गृहमंत्री म्हणून तो त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे ही परंपरा जुनी आहे, त्याचं आपण आश्चर्य वाटून घेण्याचं काही कारण नाही. वर्षानुवर्ष तुरुंगात राहणारे आणि माफी न मागणारे गफारखानांसारखे लोक फार थोडे असतात जगात. नेल्सन मंडेला 27 वर्ष तुरुंगात होता ना, नाही मागितली माफी, स्वातंत्र्य घेऊनच बाहेर आला तो. गांधी नाही मागितले, 13 वर्ष होता तुरुंगात. इथं दक्षिण आफ्रिकेतही तुरुंग, कस्तुरबा होते तुरुंगात, नेहरूंची आई तुरुंगात होती, त्यांची बायको TB असताना तुरुंगात होती. त्यामुळे तुरुंगात असण्याच्या हुशारक्या फार मारण्याचं कोणी कारण नाही. तुरुंगात असताना, आम्ही तुरुंगात असतानाही आमच्यासमोर यायचे ना प्रपोजल्स की तुम्ही माफी मागा, आम्ही तुमची सुटका करतो. माफी मागितली ना नाही, आता कशाला नावं घ्यायची त्यांची. पर्टिक्युलरली यामधल्या एकनाथ रानडे यांचे इंदिरा गांधीशी संबंध फार चांगले होते. विवेकानंद स्मारकाची जागा इंदिरा गांधींनी दिली त्यांना, आणि ती देत असताना मद्रासमधल्या, तामिळनाडूमधल्या काँग्रेस पक्षाच्या विरोधाची पर्वा त्यांनी केली नाही. ही गोष्ट इंदिरा गांधी आणि एकनाथजी रानडे यांना जवळ आणणारी होती, हे आपण लक्षात घ्या. हे काही राजकारणातली दुश्मनी खाजगीत करणारे इतके लहान लोक नव्हते ना ते आपल्यासारखे. आम्ही राजकारणातली दुश्मनी खाजगीतही करतो, ते नव्हते तसे. आणि इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवण्याचं हे डॉक्युमेंट ऑफ सरेंडर हे एक कारण, आणि दुसरं महत्त्वाचं कारण मला सांगितलं पाहिजे ते इंदिरा गांधींच्या व्यक्तिमत्वामध्ये. इंदिरा गांधी मनानं हुकुमशहा कधीच नव्हत्या, कधीच नव्हत्या. त्याशिवाय जयप्रकाश त्यांना भेटायला गेले नसते. मी माझं उदाहरण सांगतो. मी तुरुंगात होतो. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मी जेव्हा त्यांना पहिल्यांदा भेटलो तेव्हा त्यांच्याशी बोलताना मी त्यांना माझी म्हणालो. त्या शांताराम पोटदुखे आपले चंद्रपूरचे खासदार काँग्रेसचे बाजूला उभे होते. ते मला बाहेर आले तेव्हा तू त्यांना माझी म्हणाला म्हणे, तू त्यांच्या तुरुंगात. अरे म्हटलं त्या बाईच्या व्यक्तिमत्वामध्ये आहे ना ते मातृत्व. हे मी नाही म्हणत, हे तर जुल्फिकार अली भुट्टो म्हणाले. इंदिरा गांधींच्या व्यक्तिमत्वामध्ये मातृत्व आहे. 71च्या युद्धामध्ये भारतानं पाकिस्तानचा प्रदेशही घेतला होता आणि त्यांचे 80,000 सैनिकही तुरुंगात ठेवले होते. सिमला कराराच्या वेळी त्यावर बेनझीर भुट्टोनी अतिशय अप्रतिम पुस्तक लिहिलं. तेव्हा वाटाघाटी तुटण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा इंदिरा गांधींनी असं प्रपोजल ठेवलं की या दोनपैकी तुम्हाला काय पाहिजे, जमीन पाहिजे की लोक पाहिजेत तुमचे. तर जुल्फिकार अली भुट्टो म्हणाले मी तुम्हाला उद्या विचार करून सांगतो, माझ्या लोकांशी चर्चा करून. दुसऱ्या दिवशी ते आले आणि ते म्हणाले की तुम्ही आमची जमीन परत द्या, माणसं राहू द्या. तर परत गेल्यानंतर तिथल्या पत्रकारांनी त्यांना विचारलं की तुम्ही माणसं सोडून दिली 80,000.
तेव्हा जुल्फिकार अली भुट्टो जे म्हणाल ते की आफ्टर ऑल शी इज ए मदर, ती 80,000 पोरं तुरुंगात नाही ठेवणार. हे शत्रूनं दिलेलं सर्टिफिकेट आहे, माझं नाही आहे. कधीतरी आपण ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत आणि विधायक दृष्टीनंही पाहिल्या पाहिजेत. सगळ्या गोष्टींकडे नकारात लोक मला म्हणणार ना, तू तुरुंगात होता आणि तरी तू नाही होतो ना, ते भोगलं आहे मी भोगलं असं नाही, अनेकांनी भोगलं आहे. अनेकांचे घरदार गेले, वाऱ्यावर गेले बिचारे. गरीब माणसांचं काय, संघाच्या लोकांनी हे डॉक्युमेंट जे दिलं, मला माहिती आहे ना, अनेक संघवाल्यांची घरं तुटली ना, विकायला निघाले, रस्त्यावर आले. त्यामुळेही त्यांनी कदाचित हे केलं असेल. हे त्यांच्याही बाजूनं आपण विचार केला पाहिजे. मला हे माहिती आहे, समाजवादी पक्षामधल्या युवा ती संघटना आहे त्यांची, युवजन सभा वगैरे, त्याच्या 12 तरुण पोरांच्या घरी बापूसाहेब काळदात्यांची बायको दर महिन्याला 500 रुपये पाठवायचे. बापूसाहेब आमच्यासोबत जेलमध्ये होते. अनेकांची घरं तुटली. हे सुद्धा झालं आहे. हे सुद्धा याची एक बाजू वाईटच आहे. या देशामध्ये कधी आणीबाणी येऊ नये, या देशामधल्या नागरिकांचे अधिकार कधी जाऊ नयेत, त्यात घालता आली तर भर घातली पाहिजे, भर घातली पाहिजे, वाढवले पाहिजे, त्या सुरक्षित केलं पाहिजे. तसं होत नाही दुर्दैवानं. पुढे सर मी थोडा ट्रॅक बदलून आता इतिहासातून थोडा वर्तमानाकडे येतो. एक विनंती, हा एसी बद्दल होता प्लीज. आणीबाणी झाली सर 1975 मध्ये. त्याच्यानंतर भारतीय जनता पक्षाचं सरकार पहिल्यांदा आलं अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वात. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा आलं मोदीजींच्या नेतृत्वात 2014 साली. पुन्हा तिसऱ्यांदा आलं 2019 साली मोदीजींच्या नेतृत्वात. या तीनही सरकारांच्या कार्यकाळामध्ये संविधानाची हत्या झाली असं कोणाला वाटलं नाही. त्याची कोणाला आठवण झालेली की संविधानाची हत्या झाली होती म्हणून. ही आठवण मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळातच का झाली, इतकी उशिरा का झाली, जवळजवळ 49 वर्ष झाली. आता ही आठवण होण्याचं काय करणार हा एक प्रश्न. आणि दुसरा उपप्रश्न असा की समजा राहुल गांधी हे जर विरोधी पक्षनेते झाले नसते तर हा संविधान हत्या दिवस जाहीर झाला असता का? संविधानाची खरोखर हत्या जर झाली असेल, मग आता काय शवविच्छेदन चाललंय का संविधानाचं? हत्या बित्या काही झाली नाही. विचारांची हत्या होत नाही. पण अडचण अशी आहे की संविधान कितीही महत्त्वाचं असलं, कितीही चांगलं असलं, कितीही मोठं असलं आणि जगानं कितीही डोक्यावर घेतलं असतं तरी संविधान हे पुस्तक आहे. आणि पुस्तकं राज्य करत नाहीत, माणसं राज्य करतात. ती त्या पुस्तकाप्रमाणे करतात की नाही हे पाहणं या आसिम वगैरे वकिलांचं काम आहे किंवा न्यायालयांचं काम आहे. पुस्तकं राज्य करतात. वाजपेयींच्या काळामध्ये असं झालं नाही. याचं कारण असं आहे की वाजपेयी नेहरूंना आदर्श मानत होते ना. माझ्या डोळ्यासमोर माझा आदर्श नेहरू आहे असं म्हणत होते. त्यांनी इंदिरा गांधींना दुर्गा म्हटलं. आणि वाजपेयींच्या बाबतीमध्ये न सांगितली गेलेली गोष्ट मी सांगतो. मी ती लिहिली आहे, वर्तमानपत्रात लिहिली आहे. वाजपेयी अडवाणींच्या रथयात्रेच्या विरुद्ध होतं, त्यात भाग घेतला नाही त्यांनी. ते म्हणाले ये मुझे मंजूरी नहीं, ये बचपना चल रहा है बोले. हे रॉय मॅडमच्या घरी त्यांनी मला दिलेली मुलाखत आहे. मी लोकसत्तामध्ये मोठी छापली आहे ती. मी म्हणालो का, ये क्या पागलपन है बोले, साधुओं को लेके चल रहा है बोले. ये साधु क्या है बोले, इनको कोई अकल है क्या बोले. बिलकुल हे वाक्य मी काय कोट यांना काय अक्कल असते का म्हणा. सवेरे शाम गंगा में नहाना
हाँ गांजा पी के सो जाना बोले, इनको ना समाज से मतलब है ना राजनीति से मतलब है, कुछ नहीं बोले, इनको कुछ अकल ही नहीं है बोले। अब इनको हमने सर पे बिठा लिया है बोले। अब बात ऐसी है बोले, शेर के पीठ पे बैठ सकते हैं बोले, उतर नहीं सकते बोले। ती आमची अवस्था आहे। हे वाजपेयी, तर वाजपेयी हा मनानं लोकशाहीवाद, मी त्यांच्याबरोबर पुष्कळ दौरेही केलेत। मोदींसोबत त्यांना भेटण्याची मला कधी संधी नाही मिळाली किंवा त्यांना मला भेटायची संधी। ते दौऱ्यावर ते पत्रकारांना नेत नाहीत बिचारे, किंवा जे नेतात ना ते मध्ये राहुल गांधींनी एक गंमत सांगितली ना, त्यांनी 4 पत्रकारांना बोलावलं, ते त्यांचे निवड त्यांनी प्रश्न काय विचारला की मोदीजी आप आम कैसे खाते हो। आता प्रधानमंत्र्याची मुलाखत 4 महत्वाचे पत्रकार घेतात तरी आंबा कसा खातो तू हा प्रश्न विचार। आता मी गेलो असतो तर मी काय असा प्रश्न विचारला नसता। प्रश्न असा आहे, त्यामुळं तेव्हा झालं नाही, आता जे चाललं आहे मुसलमानांवर निर्बंध, विरोधी पक्षांवर निर्बंध, वृत्तपत्रांवर निर्बंध, विरोधी सभांवर निर्बंध, असीमच्या सभेला बंदी घातली होती ना, सभांना निर्बंध, महाराष्ट्र सरकारचा असा कायदा, आणि आता तो मुक्त माध्यमांवर नियंत्रण घालणारा कायदा केंद्र सरकार आणते आहे। ते झालं तर यूट्यूब, फेसबुक यावर जे काही थोडेसे लोक बोलतात तेही बंद। म्हणजे खऱ्या अंधार युगाला सुरुवात तेव्हा होईल। तोपर्यंत आपण संधी प्रकाशात आहोत असं आपण समजायचं। सर, एक प्रश्न असा विचारायचा, त्यांनी विचारला त्याला जोडून आहे की 25 जून हा जसं संविधान हत्या दिवस म्हणून साजरा करावा असं त्यांनी घोषणा केली। आता मोहन काकांनी तो एक प्रश्न विचारला, नेमकं हे 25 जून हा संविधान हत्या दिवस साजरा करावा ही घोषणा भाजपवरच उलटली आहे असं तुम्हाला वाटते का? कारण की तेव्हापासून अघोषित आणीबाणी आणि घोषित आणीबाणी अशी जास्त चर्चा देशातच नाही तर परदेशात सुद्धा सुरू झाली। यांनी आत्तापर्यंत जी जी पावलं उचलली त्या प्रत्येक पावलाची अशीच प्रतिक्रिया उमटलेली आहे, अशीच उमटलेली आहे। सगळी पाश्चात्य वर्तमानपत्र सरकारवर टीका करतायत। आपल्या देशाचा नागरी स्वातंत्र्याच्या त्या क्रमवारीमध्ये 150च्या पुढे क्रमांक लागतो आणि तो जागतिक क्रमवारीमध्ये आहे। इतके कमी अधिकार आपल्या लोकांना आहेत। नंबर 1 आहे त्यावरही निर्बंध आहेत। सरकारविषयी अप्रियता निर्माण करणारं बोलू नये म्हणजे मग विरोधी पक्ष कशाला पाहिजेत? विरोधी पक्ष नको। तो राहुल गांधी कसा काय त्याला ठेवला आहे अजूनपर्यंत बाहेर, याचे मला हेही आश्चर्य वाटतं। त्यांनी सगळ्या मंत्रिमंडळाचा गळा आवळलाय ना, एका हातानं गळा आवळलाय। आणि फार चांगली गोष्ट आहे, तो परवा असं म्हणाला की पहिले मैं अकेला था अब मेरे साथ सेना है, असं म्हणाला। आहेत ना त्याच्यासोबत लोक आता। ऑन द अदर हँड मोदींचं सरकारच अल्पमतात आहे। त्यांचे 240 खासदार निवडून आले। ते नितीश कुमार याच्या त्यांच्या इतका पक्ष बदलू दुसरा कोणीही नाही या देशामध्ये। हां, दर 2 वर्षांनी पक्ष बदलतो तो बिचारा। तर तो आणि तो आंध्राचा, ते जर नसते त्यांच्या कोबड्या, ते हे सरकार आत्ताच राहिलं नसतं। वक्फ बोर्डावर समिती काय नेमली? कारण त्या दोघांचा विरोध आहे म्हणून, नाही तर कायदा करून घेतला असता त्यांनी। बिहारमध्ये आणि आंध्रामध्ये मुसलमान संख्या मोठी आहे। ते दोन्ही मुख्यमंत्री तिला नाराज नाही करू शकत, म्हणून ते वक्फ बोर्डाच्या बाजूने उभे राहिले। असं आहे
राजकारणाच्या सोयीसाठी कायदा वापरायचा, राजकारणाच्या सोयीसाठी संसद वापरायची, तसं घटनाही वापरता येतं. घटनाही वापरता येते. आणि घटना हे पुस्तक काही आंदोलन करत नाही. घटना केव्हा महत्त्वाची असते? घटनेच्या मागे लोक उभे असतात तेव्हा महत्त्वाची असते. लोकांनी घटनेच्या मागे उभं राहिलं पाहिजे. संविधानाचं संरक्षण करण्यासाठी आम्ही निवडून आलो आहोत असं जेव्हा ते खासदार म्हणतात तेव्हा त्याचा अर्थ तो आहे की संविधान बचाव. संविधान बचाव म्हणजे आंबेडकर बचाव नाही. संविधानाचा कायदा वाचवा, कारण तो कायदा हा जनतेचा आवाज आहे. म्हणून आम्हाला वाचवा. स्वतःच्या संरक्षणासाठी संविधान वाचवायचं असतं. सरकारवर निर्बंध घालण्यासाठी सुद्धा नाही. येस सर, आणीबाणीमध्ये बऱ्याच जणांनी, संघाच्या लोकांनी माफीनामे लिहून दिले असं तुम्ही सांगितलं. संघाच्या उच्च पदस्थ नेत्यांचा तसा आणीबाणीला विरोध नव्हता असं तुम्ही सांगितलं. इव्हन बाळासाहेब देवरसांनी जे पुस्तक लिहिलं आहे, हिंदू संघटन और सत्तावादी राजनीती, याच्यामध्ये सुद्धा त्यांनी लिहिलं की आमचा त्याला विरोध नाही. मग आणीबाणीमध्ये जे जेलमध्ये होते त्या लोकांना पेन्शन देण्याची योजना जी सरकारने सुरू केली त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मध्य प्रदेश सरकारने सुरू केली. महाराष्ट्रातही सुरू झाली नाही, महाराष्ट्रात सुरू झाली नाही सुदैवानं. पण मध्य प्रदेशामध्ये तेव्हा सुरू झाली जेव्हा BJPचं सरकार होतं. महाराष्ट्रातही नाही. महाराष्ट्रात सुरू झाली आहे. अरे मग मी अर्ज नाही केला अजून. माझ्या मित्राला वडिलांच्या आगेसमध्ये पेन्शन मिळते. अरे वा, माझ्या मित्राच्या आईला वडिलांच्या आगेसमध्ये पेन्शन मिळते. मला मिळवून द्या यार. एनिवे, काय आहे, अडचण अशी आहे, मुलायम सिंगांनी सुरू केली ना UP मध्ये आधी. नाही, कसं आहे, लाडकी बहिणी योजना, लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना, लाडका पत्रकार योजना. आता असं आहे, जेव्हा धायकुतीला येते ना सत्ता तेव्हा मग ते सगळं करतात. ज्या काळामध्ये स्वातंत्र्य लढ्यातल्या लोकांना ती पेन्शन योजना सुरू केली होती तेव्हा बहुतेक स्वातंत्र्य संग्राम सैनिक मेले होते. हार्डली 1-2% जिवंत होते. आता तुम्ही सुरू केली म्हणून आम्ही सुरू करतो. अरे पण ती आणीबाणी विरुद्धची गोष्ट होती, ती BJP किंवा संघाच्या विरुद्धची नव्हती. अडचण अशी आहे की लोकांची मधलं लालच, पैसे मिळवण्याचं कोणत्याही मार्गाने, याचाही फायदा सत्तावाले घेतातच. स्वातंत्र्याच्या लढ्यातली पेन्शन नाकारणारेही लोक होते. माझे वडील 3 वर्ष तुरुंगात होतं, त्यांनी नाही घेतली पेन्शन. तर मग तेव्हाही होते, आताही आहेत. म्हणजे मला तर माहीतसुद्धा नव्हतं की ती पेन्शन खरोखर सुरू झाली आहे म्हणून. कदाचित शिंदे साहेब दयाळू दिसत आहेत सध्या. एनिवे, तुम्ही त्यांच्यावर जास्त टीका नका करू, तुम्हाला पेन्शन तुम्ही विचार. फडणवीसांनी सुरू केली होती आणि मग परत बंद झाली, मग पुन्हा सुरू झाली. चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. आणीबाणीचा विरोध हे स्वातंत्र्याचा संकोच होतो म्हणून आपण करतो. आणि आपल्या देशातल्या लोकांची परिस्थिती आहे की त्यांना अजून स्वातंत्र्यच मिळालेलं नाही. स्वातंत्र्यच मिळालं नाही तर त्याचा संकोच हा शब्दप्रयोग भविष्यातला आहे. आणि स्वातंत्र्य कोणी दिल्याने मिळत नसतं, ते मिळवावं लागतं. आपण स्वातंत्र्याचा लढा देऊन इंग्रजांना घालवलं
आणि त्यांचीच व्यवस्था कायम ठेवून भारतीयांचं राज्य आणलं. पण स्वातंत्र्य अजून मिळालेलं नाही. ते स्वातंत्र्य मिळवण्याचा मध्यम मार्ग एक पाऊल पुढचं टाकायचं. तर मेंढालेखाने दिलेली घोषणा, दिल्ली मुंबईत आमचं सरकार, आमच्या गावात आम्हीच सरकार. आणि हे फक्त आदिवासी ग्रामीण भागात शक्य आहे असं नाही, तर शहरी भागातल्या मोहल्ल्यात सुद्धा शक्य आहे. तर आणीबाणी नको असेल तर या देशाच्या नागरिकांनी ही घोषणा देऊन आपली सत्ता दुसऱ्याला देण्याचं बंद केलं पाहिजे. आणि आमची सत्ता आम्ही जिथे राहतो ते आम्हीच राहू, पण विधानसभेत लोकसभेत आम्ही जाऊ शकत नाही म्हणून प्रतिनिधी पाठवू. हा मार्ग आहे का? हा जो प्रश्न आहे याच्या सैद्धांतिकतेशी मी सहमत आहे. सैद्धांतिकतेशी सहमत आहे. याच्या प्रॅक्टिकॅलिटीचा राष्ट्रीय स्तरावर ही यशस्वी होईल की नाही याविषयी मी साशंक आहे. लेखामेंढा या गावामध्ये देवाजी तोफा गाडून घेतो स्वतःला, आणि नुसता गाडून घेत नाही, लोकांसोबत गाडून घेतो. असे देवाजी तोफा किती गावात असतील आणता येतील. ते निर्माण नाही करता येत, ते उपजावे लागतात. तसं होत नाही. तेव्हा लोकशाहीमध्ये आहे त्या लोकांना घेऊनच चालावं लागत असतं. हे अनेक ठिकाणी झालं आहे ना. इटली जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा त्या देशाचा सेनापती गॅरिबाल्डी हा त्याच्या राष्ट्रध्वजाला सलाम द्यायला ज्या फौजा उभ्या राहिल्या शेवटल्या रांगेत उभा राहायला एकटा. आणि तो म्हणाला की देश स्वतंत्र झाला हे ठीक आहे, पण लोकशाही आली नाही, लोकांचं राज्य नाही आलं. हे आहे ना. कुठे आहे लोकांचं राज्य? इंग्लंडमध्ये आहे. तसा विचार केला तर कुठे आहे? जोपर्यंत देश मोठे आहेत तोपर्यंत प्रातिनिधिक लोकशाहीच कामी येणार हा एक मुद्दा आपण आपल्या डोळ्यासमोर या सिद्धांताप्रमाणे नगरराज्य आणू शकतो. कपिलवस्तू, तक्षशिला, वैशाली, अथेन्स, स्पार्टा नगरराज्य होते. एक गाव, त्यात राहणारी माणसं, ते जाऊ शकतील तिथपर्यंत शेती, एवढीच ती राज्य होती. पण पुढला प्रश्न वाईट आहे, तो तुझ्या लेखामंडामध्ये नाही. तो असा आहे की नगरराज्यात सुद्धा लोकशाही होती का? सॉक्रेटिसच्या काळात अथेन्समध्ये 2/3 लोक गुलाम होते. कपिलवस्तूमध्ये बुद्धाच्या काळात गुलामी होती. आपल्या देशामध्ये 19व्या शतकाच्या मध्यापर्यंत मध्य प्रदेशात गुलामांचे बाजार भरत होते. माणसं विकली जात होती नाही याही देशामध्ये. आपण काही त्यापासून मुक्त नाहीत. काय आहे मोहन, आपण सगळे सुशिक्षित लोक आहोत त्यामुळे बोलायला हरकत नाही. आपण आपल्या दलितांना कसं वागवलं? लेट अस बी व्हेरी फ्रँक. कसं वागवलं आपण? आम्ही आमच्या स्त्रियांना बरोबरीचा सन्मान दिला का कधी? नाही दिला. ॲरिस्टॉटल सारखा 400 विषयावरचे बीजग्रंथ लिहिणारा तत्वज्ञ असं म्हणाला, गुलामांना आत्मा नसतो. अरे व्हॉट इज दिस? पण तुझी विद्वत्ता अशा वेळी कुठे जाते? काय होतं, आपल्याला जेव्हा आपण एखादी गोष्ट लावून पाहतो ना तेव्हा त्याची उत्तरं फार वाईट येतात. आपली चांगली गोष्ट अशी की आपण जे लोकांना लावतो ते आपल्याला लावत नाही. आपण बऱ्यापैकी जातीयवादी लोक आहोत.
हे कधीतरी आपण मान्य केलं पाहिजे. आंबेडकर आमचा नेता का नाही झाला या प्रश्नाचं साधं उत्तर आहे, तो आमच्या जातीचा नव्हता. आपल्या जातीचेच लोक का निवडतात नेते म्हणून? आरक्षण गरिबीसाठी मागितलं जात नाही. मुसलमानांनी आरक्षण जेव्हा मागितलं आणि स्वतंत्र मतदारसंघ मागितलं तेव्हा आम्ही स्वतंत्र राष्ट्र आहोत म्हणून मागितलं. आता जातीसाठी आरक्षण मागितलं जातं, गरिबीसाठी मागितलं जात नाही. फार वाईट आहेत हे सगळे, वाईट आहे. त्यामुळं तुझ्या मनामध्ये जी मोठी थोर कल्पना आहे ती अंमलात यायची असेल तर हा समाज खालूनच ढवळून काढावा लागणार आहे. त्यासाठी एकटा आंबेडकर पुरेसा नाही, ज्योतिबा पुरेसा नाही, गांधी पुरेसा नाही. सगळ्यांनाच त्या ढवळाढवळीमध्ये भाग घ्यावा लागेल. आणि आपली किती जणांची तयारी आहे? नाही आहे तयारी आपली. एनिवे सर, एक मगाशी मुद्दा मी तुमच्याशी सहज बोलताना म्हटलं, तुम्ही म्हणे तो वाक्य आपण ते वापरायचं नाही, पण ओशोंनी म्हटलं आहे की राजनीती आधुनिक डकैती की व्यवस्था आहे. टाळता न येणारी मीटिंग आहे. टाळता न येणारी मीटिंग. मिसेसला भेटायचं आहे का? मिसेसला भेटायचं आहे? टाळता न येणारी सभा. तर ओशो म्हणाले होते की राजनीती आधुनिक डकैती की व्यवस्था आहे. हां. आता या पार्श्वभूमीवर राजकारणामध्ये डकैतीच करणारे लोक आपल्याला सगळीकडे दिसायला लागले. तुम्ही जातीयवादाचा प्रश्न काढला, तसंच धर्मांधतेचा सुद्धा प्रश्न आहे की धर्मांधताच एक प्रकारची हुकुमशाही नाही आहे का, याचं मला तुमच्याकडून उत्तर पाहिजे आहे. कारण की हिंदुत्व ही धर्मांधतेची एक भाषा, मुस्लिमत्व कट्टरवादी ते पण तसंच आहे, जसं हिंदुत्व आहे. ते हिंदुत्व म्हणजे भारतीयत्व नाकारणारच आहे जवळपास. भारतीयत्व असणं महत्त्वाचं नाही, हिंदुत्व असलं पाहिजे. मग भारतीयत्व जणू काही हिंदुत्वाचा गरीब चुलत भाऊ आहे असं चित्र निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून याबद्दल पण तुम्ही सांगा, कारण की माझं असं मत आहे की धर्मांधता सुद्धा एक प्रकारची हुकुमशाही आहे. माणसं आपल्यावर किती लोकांची हुकुमशाही आहे? पहिली हुकुमशाही धर्माची, आणि धर्माची हुकुमशाही ही केवळ कायद्यापुरती मर्यादित नाही, सबंध आयुष्यावर ती हुकुमशाही चालते. आणि एका आयुष्यावर नाही, 7 आयुष्यावर चालते अशी आपली श्रद्धा आहे. मागच्या जन्मावरही चालली, या जन्मात चालते, पुढच्याही अनेक जन्मात. हे सर्व धर्मांमध्ये आहे. आणि जगातला कोणताही धर्म गरिबांना आणि स्त्रियांना न्याय देत नाही. मी एक उदाहरण सांगतो वाईट. 4थ्या शतकामध्ये पोपनी हे जाहीर केलं की स्वतंत्र विचार करणारी स्त्री ही चेटकीण आहे आणि प्रत्येक चेटकीण वध्य आहे म्हणून ती जाळली पाहिजे. युरोपमध्ये 1000 वर्षामध्ये 50 लाख स्त्रिया जाळल्या गेल्या, 50 लाख. पण आपण त्यांना दोष देण्याचं काही कारण नाही. सतीच्या नावावर आपण हे तितक्याच स्त्रिया जाळल्या आहेत. आपल्यापैकी काही लोकांनी जर बिकानेरला भेट दिली असेल तर 37 मंदिरं पाहिली मी सतीची, एवढी. त्या गावानं किती बायका जाळल्या असतील, मन फाटून जाते. माझ्यासोबत माझी पत्नी होती, ती मला म्हणाली आपल्या घरी बिकानेरचा कोणताही पदार्थ यापुढे येता कामा नये. सगळ्या धर्मांनी हे केलं आहे. नंबर 1 धर्म. आता यांचा प्रश्न मगाशी, धर्म आणि राजकारण हे कधीही एकत्र येता कामा नये, ते येऊ नये असा विचार म्हणजे सेक्युलरिझम. सेक्युलरिझम हा शब्द विधायक आहे. धर्मनिरपेक्षता हे त्याचं भाषांतर नाही, कारण धर्मनिरपेक्षता हा नकारात्मक शब्द आहे. धर्म वाचूनचं राजकारण. सेक्युलरिझम म्हणजे माणुसकी. ज्यांनी हा शब्द आधुनिक अर्थानं वापरला त्याचं नाव आहे जॉन होलिओक. त्यांनी सेक्युलरिझमचा अर्थ असा सांगितला की सेक्युलरिझम म्हणजे काय,
तर सेक्युलरिझम म्हणजे ज्या नीतिमूल्यांच्यामुळं माणसांच्या जातीचं सर्वोच्च कल्याण होतंय त्या मूल्यांचा धर्म म्हणजे नीतिधर्म, म्हणजे सेक्युलरिझम. म्हणजे सेक्युलरिझम म्हणजे नीतिधर्म, धर्माची नीती नाही. कारण धर्माची नीती समाजामधल्या मोठ्या वर्गाला गावकुसाच्या बाहेर ठेवते, स्त्रियांना न्याय देत नाही, त्यांना जाळते. मुसलमान धर्मामध्ये राजांबरोबर त्यांच्या राहण्यात गाडल्या जायचे ना. कोणता धर्म स्त्रियांना न्याय देतो? बोलू नये, काही लोकांना वाईट वाटतं, पण बुद्धाच्या भिक्षू संघामध्ये स्त्रियांना प्रवेश न देऊ नका ही गोष्ट बुद्धांनीच सांगितली ना. त्या आनंदाने जेव्हा त्याचं मन वळवलं तेव्हा त्यांनी आपल्या आईला प्रवेश दिला. तर कोणताही धर्म स्त्रीला न्याय देत नाही, गरिबांना न्याय देत नाही, किंवा गरिबांच्या नावानं राजकारण व्हावं ही गोष्ट तर मार्क्सच्या नंतरची आहे, त्याच्या आधीही कधी नाही. आपल्या देशामध्ये गरिबांच्या बाजूनं, वंचितांच्या बाजूनं उभा राहिला नेता गांधी, आंबेडकर. बाकी जातीचा द्वेष, या जातीचा द्वेष, त्या जातीचा द्वेष, त्या धर्म, आपल्याकडे धर्मप्रेम नाही, धर्मद्वेष आहे. आम्हाला हिंदू धर्माचं प्रेम नाही, मुसलमानांचा द्वेष आहे. स्वधर्म प्रेमापेक्षा परधर्म द्वेष, यावर आपलं राजकारण आणि सत्ताकारण उभं आहे. त्यामुळं धर्माचा भाग फार आनंदाचा आहे. मी चारवाकावर एक पुस्तक लिहिलं आहे, ते नागपूर विद्यापीठाने कसं काय लावलं आमच्या या राजधानीत. हो, तुम्ही लावलं, ठीक आहे, तुम्हाला संघ शिक्षा करील. तो विचारू सर, मगाशी तुम्ही म्हणालात की माध्यम स्वातंत्र्य ज्या पद्धतीने आणीबाणीच्या काळात दाबण्यात आलं, आणि त्यावेळेस तर इंडियन एक्सप्रेसने त्याचा निषेध म्हणून फक्त नाव इंडियन एक्सप्रेस आणि कोरा पेपर काढला होता. आता तेव्हा जे म्हटलं गेलं, म्हणजे मी वसंतराव बोंबटकरांचं एक पुस्तक वाचलं, त्यात पण त्यांनी लिहिलं की संघटना स्वातंत्र्य, संचार स्वातंत्र्य, निवास स्वातंत्र्य, मुद्रण स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्य, बेकायदेशीर अटकेपासून स्वातंत्र्य, हे 7 स्वातंत्र्य जर आपण पाहिले तर त्यांनी म्हटलं की सप्तसूर आहेत स्वातंत्र्याचे. आता या सगळ्या स्वातंत्र्यावर आत्ता गदा येत आहे असं आमचं म्हणणं आहे, आणि त्यामुळे एक प्रकारची ती आणीबाणीच आहे जी आपण आत्ता बघतो आहे. अल्प संविधान वापरून जास्तीत जास्त पक्षशाही आणण्याचा हा जो प्रकार आहे, एकाधिकारशाही आणि हुकुमशाही आणण्याचा प्रकार आहे, याच्यामध्ये एक बेसूर किंवा आपण त्याला म्हणतो की बदसूर असा तुम्हाला देशामध्ये दिसतो का? मी आज याच मुद्द्यावर त्या धरणे आंदोलनात सामील झालो होतो की नुसतं बदसूर नाही आहे, सूरबीर काही नाही आहे, हे अदवा चाललं आहे जे चाललं आहे ते. मुसलमानांवर बंदी, स्त्रियांवर बंदी, गरिबांवर बंदी. 750 शेतकरी दिल्लीच्या रस्त्यावर मरतात. आमच्या जिल्ह्यामध्ये 750 आदिवासी मरतात नक्षलवाद्यांच्या हातून. कोणाची कातडी थरथरत नाही सत्तेवरच्या लोकांची. काय निदान आपण जाणते आहोत, सुशिक्षित आहोत, साक्षर आहोत म्हणून बोलतो तरी. जे मुके आहेत त्यांचं काय? तर मुक्यांची वाचा बंद करण्यासाठी तर वर्तमानपत्र आणि माध्यमांचं स्वातंत्र्य जाते, गेलंच आहे. तुम्ही, मी काय म्हटलं मगाशी की आणीबाणी फक्त घोषित नाही आहे एवढंच, पण आहे ती आहेच, आणि ती दिवसेंदिवस क्रूर होत जाणार आहे, क्रूर होत जाणार आहे. आज ते अल्पमतात असूनही जर या पद्धतीनं ते वागतात, उद्या जर ते बहुमतात आले तर दिल्लीची राजधानी नागपुरात येऊ शकते. मला वाटतं आपण
लिहून प्रश्न विचारायला सांगितले, त्याला न्याय द्यायला पाहिजे. हा ते घेतात, आम्ही ते निवडलेले आहे त्याच्यातले ते घेतात आता. एक घ्या कोणता तरी. नाही, तेच घेतात. ते घेतलंय जे झाले त्याचे येऊन गेले उत्तर ते घेत नाही ते. हां, नाही, महिलांची व्यवस्था कशी होती, महिला बंध्यांची? याच्यावर नाव नाही आहे. आणीबाणीमध्ये महिला राजबंद्यांची व्यवस्था कशी होती, त्यांच्यावर अत्याचार होत होते का? नाही, त्यांना वेगळी व्यवस्था होती. राजमाता विजयाराजे शिंदेची मी गोष्ट सांगितली. मोहन भागवतांची आई होती ना आमच्यासोबत. शोभाताई फडणवीस होत्या, देवेंद्रची काकू. आपण जेलमध्ये कैदी म्हणून कामे करावी लागत होती? नाही, अजिबात नाही. ऑन द अदर हँड जे तृतीय क्षेत्रातले कैदी आहेत ते आमची कामं करत होते, कपडे धुतले, भांडे घासत होते, व्यवस्थित होतं. काय प्रश्नच नाही. इंदिरा गांधींनी आणीबाणीच्या काळात लोकांना वाईट वागणूक दिली नाही ही गोष्ट अतिशय स्पष्टपणे मला सांगितली पाहिजे. प्रज्वला तट्टेचा प्रश्न आहे. हां, मी मुद्दाम नाव सांगतो कारण ते माझ्यावर येऊ नये. RSSचे संस्कार मोदी सारखाच नेता जन्माला घालू शकतात, बरोबर की चूक? नाही, वाजपेयी सुद्धा त्यांनीच जन्माला घातले हे आपण लक्षात घ्या. वाजपेयी त्यांनीच जन्माला घातले ना. असं आहे, सद्गुण आणि दुर्गुण हे संघटनेचे दोष नसतात, हे व्यक्तीचे असतात. गोडसेने गांधीचा खून केला म्हणून ब्राह्मण सगळे दोषी होते का? नाही होत. आंबेडकर मोठे होते म्हणून त्यांच्या जातीचे सगळे मोठे होते का? माणसांचे गुण माणसांचे म्हणून पाहिले पाहिजेत. ते संघटनेला, त्याच्या जातीला, वर्गाला असे चिटकवू नयेत. ते चिटकवण्याचाच तर दुष्परिणाम आपण भोगत आहोत सध्या. सर, एक प्रश्न असा आहे की पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या खुनामध्ये नानाजी देशमुख सामील होते असा अहवाल संघाने गठीत केलेल्या फॅक्ट फाइंडिंग कमिटीने दिला आहे, हे खरे आहे काय? ते संघानं फॅक्ट फाइंडिंग समिती नेमली नाही. मोदींच्या सरकारने फॅक्ट फाइंडिंग समिती नेमण्याचा प्रयत्न केला नाही. वाजपेयींच्या काळात असा प्रयत्न झाला पण तो दाबून टाकण्यात आला. नानाजी देशमुखांचा हात आहे ही गोष्ट बलराज मधोक या जनसंघाच्या पहिल्या अध्यक्षांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिली आहे. पण एक गोष्ट, त्यात फक्त नानाजी देशमुखांचं नाव नाही आहे, अटल बिहारींचंही नाव आहे. संशयाची सुई या दोघांकडे वळते असं बलराज मधोकांनी म्हटलं. हे पुस्तक बेपत्ता आहे. बेपत्ता आहे म्हणजे भूमी गाडून टाकलाय पुस्तक. मी खूप मिळवण्याचा प्रयत्न केला. मला दत्ता प्रसाद दाभोळकरांनी त्याचे उतारे, फोटोग्राफ्स पाठवले. तर मधोकांनी याच्यापेक्षा वाईट संघाला रक्ताची चटक आहे असं म्हटलंय त्याने. हा हे वाक्य आहे, संघाला रक्ताची चटक आहे. गांधीजींचा खून, दीनदयाल उपाध्यायांचा खून. एक प्रश्न सर, आपातकाल में संविधान की हत्या हुई थी या नहीं, और बाबा साहब के संविधान को किसने तोड़ा? प्रश्न है, नाव नहीं. आपातकाळात संविधानाचा उपयोग करून आणीबाणी आणली गेली. संविधानाच्या 352 कलमाचा उपयोग करून आणीबाणी आणली गेली आणि त्याच कलमाचा आधार घेऊन ती उठवलीही गेली. तो इंदिरा गांधींच्या दोन्ही भूमिकांचा प्रकार आहे. ते संविधान वापरायचं न वापरता बाजूला ठेवून देणे आणि राज्यकारभार करणे ही सध्याची व्यवस्था आहे, किंवा दुर्व्यवस्था आहे. यस, झालं 7:30 वाजले. सर, एक प्रश्न, कधीही न संपणारं प्रकरण आहे. वैभव बावनकरांचा प्रश्न आहे, आणीबाणी हटविण्यात कोणाचा प्रमुख सहभाग होता असे आपणास वाटते? जनतेचा. लोकांनी 77च्या निवडणुकीत पराभवच केला नाही. इंदिरा गांधींचा पराभव केला, संजय गांधींचा पराभव केला, जनता पक्षाला निवडून दिलं.
हे जनता पक्षवाले आमचे करंटे निघाले, त्यांना सत्ता सांभाळता आली नाही, त्याला काय करणार आपण? मारामाऱ्याच करत होते. बाकीच्या प्रश्नांचे उत्तर मला वाटतं आपण दिलेलं आहे. सर, एक शेवटचा प्रश्न विचारतो की शहा आयोगाने जो अहवाल तयार केला होता आणीबाणीचा, त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की त्यांनी तुम्हाला वाकायला सांगितले तर तुम्ही सरपटायला लागले, असं शहा आयोगाने मत नोंदवलं होतं. संघ या आणीबाणी काळातलं सगळ्या प्रशासकीय यंत्रणांच्या वागणुकीच्या संदर्भात. जरी मगाशी तुम्ही न्यायालयाचं म्हटलं तरी काही न्यायाधीश सुद्धा तसे रांगायला लागले होते. आताही करतात. एक खन्ना म्हणून जज सोडले तर बाकी सगळेजण अशा प्रकारचे वागत होते. आत्ता जे आहेत एक प्रमुख त्यांचे वडील ते सुद्धा तेव्हा प्रो गव्हर्नमेंट. ते ज्यांच्या पुष्कळ कथा येतात, वडिलांच्या पुष्कळ कथा येतात. तर अडवाणींनी हे वाक्य खूपदा वापरलं. आणि आता सुद्धा आम्ही पाहतो की सरकारी यंत्रणा असतील, मगाशी तुम्ही ईडी, CBI, नंतर नार्कोटिक्स डिपार्टमेंट, या सगळे IT वगैरे सगळे डिपार्टमेंट, हे सगळेजण आज अशाच प्रकारे सरपटत आहेत. महाराष्ट्रात सुद्धा सरपटत आहेत. देवेंद्र फडणवीसच्या सांगण्यावरून सरपटतात, एकनाथ शिंदेच्या सांगण्यावरून सरपटतात. आणि खूप मोठा भ्रष्टाचार 700 कोटीचा ज्यांनी केला त्यांच्या 76,000 त्यांच्या सुद्धा बोलण्यावरून ते सरपटताना दिसतात. तर आणीबाणी खूप जास्त प्रमाणात आत्ता आहे असं तुम्हाला वाटतंय? हवा तेव्हा त्या आणीबाणीला विरोध करायला कोणीतरी उभं राहिलं, जयप्रकाश तरी उभं राहिले. आता पहिल्यांदा या निवडणुकीमध्ये राहुल गांधींनी त्यांचा पराभव केला, निदान त्यांना अल्पमतात आणलं, ही गोष्ट आहे. मुख्य मुद्दा आपल्यासारख्या विचारी माणसांनी संविधानाच्या बाजूने उभं राहायचं की मोदीच्या बाजूने उभं राहायचं, एवढाच प्रश्न आहे. मी व्यक्तिशः मोदींच्या बाजूनं नाही. मी आणीबाणीच्याही विरोधात होतो, तेव्हाच्याही आणि आताही आहे. त्यामुळं संघाला, या देशामधलं संघराज्य मंजूर नव्हतं. संघाला तिरंगी झेंडा मंजूर नव्हता, त्याला भगवा झेंडा हवा होता. त्यांना ही घटनाही नको होती, मनुस्मृती हवी होती. हे म्हणत त्या काळातले तुम्ही ऑर्गनायझरचे अंक पहा ना, त्यांनी म्हटलं आहे घटना कशाला पाहिजे, मनुस्मृती आहे. आता मनुस्मृती अभ्यासक्रमात आली आहे आणि आपले प्राध्यापक शिकवणार आहेत ते ती मनुस्मृती लोकांना. येऊ द्या, उद्या काश्मीरामधलं सरकार कुराण लावील तिथं, कुणी सांगावं? सर, याच्यावरून एक प्रश्न आठवला, मला वाटतं शेवटचा प्रश्न घ्यायला काय? हां, ठीक आहे. याच्यावरून एक प्रश्न आठवला म्हणून सहज विचारतो. काल परवा मोहनराव भागवत असं म्हणाले की सध्याची जी संघासाठी अनुकूलता आहे ती खऱ्या अर्थाने आमच्यासाठी प्रतिकूलता आहे. आमचा जो स्वभाव आहे, आमच्या स्वभावाशी हे न जुळणार अशी ही प्रतिकूल अशी परिस्थिती आहे. याची पार्श्वभूमी कोणती आहे? म्हणजे मला असं वाटतं दोन पैकी एक असावं की एक तर असं की जसं आता उत्तर प्रदेशामध्ये योगींद्र राज्य आहे, तर तिथे संघाचे लोक आता बऱ्यापैकी दलाली वगैरे करायला लागले. तर आता तिथे असं म्हटलं जाते की तिथे दोन प्रकारचे संघाचे लोक आहेत. एक तर मोहनराव भागवत जे म्हणतात की आपण शील आणि तत्व सांभाळलं पाहिजे, तसं सांभाळणारे जे लोक आहेत त्यांना ते वंदे मातरम म्हणतात. आणि जे दलाली करायला लागले त्यांना ते धंदे मातरम म्हणतात. हे म्हणजे हे सध्या उत्तर प्रदेशामध्ये याच्यामध्ये चालू आहे. एक तर भागवतांच्या बोलण्याला ही पार्श्वभूमी असली पाहिजे, किंवा त्यांनी जे म्हटलं किंवा अहंकार नको, किंवा कोणाला आपलं दैवी पुरुष व्हावं असं वाटते, या दोन पैकी नेमका म्हणजे संघ. आणि याच्यातला एक दुसरा प्रश्न आहे की संघाचा तेव्हाचा आणि आताचा संघ याच्यामध्ये फरक पडला, म्हणजे असा फरक तर काय फरक आहे? जेव्हा वाजपेयी सरकार पडलं आणि काँग्रेसचं सरकार आलं, मनमोहन सिंग पंतप्रधान झाले, तेव्हा मोहन भागवत आमच्या चंद्रपूरचे आहेत, तेव्हा आमचा अभिमानाचा विषय आहे तो. हे दिल्लीला गेले
आणि अडवाणींना पक्षाध्यक्षपदावरून काढलं आणि नितीन गडकरीला आणून बसवलं. आता नितीन गडकरी हे मोदी आणि शहाला सिनियर होऊन गेले. आता हा ज्युनियर माणूस वयानं आपला सिनियर झालेला यांना कसा आवडेल? यांना आवडणार नाही. माणूस चांगला असला तरीही आवडत नाही, लहान असला तरीही आवडत नाही. प्रश्न असा आहे. नंबर 2, एक काळ असा होता की जनसंघाचे लोक संघावर अवलंबून राहत होते. मला वाजपेयींची एक गोष्ट माहिती आहे. ते कोल्हापूरला एक सभा झाली त्यांची. ते सभेच्या आधी त्यांनी आयोजकांना म्हटलं की इथं संघ आहे की नाही, तर ते आयोजक म्हणे कोल्हापुरात संघ नाही. ते म्हटलं क्या मीटिंग लेंगे फिर कहाँ लोग आएंगे. भाई वाजपेयींसारखा नेतासुद्धा संघावर अवलंबून होता. आता संघ BJPवर अवलंबून आहे. त्यामुळे JP नड्डा म्हणाला ना की आम्हाला यांची गरज नाही. JP नड्डा आहे कोण? एकनाथ शिंदे नाही का? JP नड्डा बोलतो म्हणजे काय? मोदीच बोलतो. संघाचे पूर्वीचे कॅम्प्स मी पाहिले आहेत. साध्या कापडाचे तंबू बिंबू असायचे. आता किनखापी तंबू आले. ते प्रमोद महाजनांची देणगी आहे. संघ भाजपावर अवलंबून आहे. आता काही भाजपवाले संघावर अवलंबून नाही. याचं कारण असं आहे की मोदी भागवताना मोजतो काय? मोजतच नाही ना. पंतप्रधान झाल्यानंतर 4 वेळा मोदी इथं आले. एकदा तर नागपूरच्या विमानतळावर 2.5 तास बसून जायला पाऊस आला म्हणून, पण संघ कार्यालयात गेले नाहीत. दुसऱ्यांदा आले तर दीक्षाभूमीत गेले. तेव्हा आता नावच घेतो, नितीन गडकरी त्यांना म्हणाला की आता दीक्षाभूमीत बाबासाहेबांचं दर्शन घेतलं, आपण हेडगेवारांच्या समाधीवर जाऊ. तर तो नितीनला म्हणाला क्या बचपना लगा क्या आहे बोले वहाँ जाने में. हां, आता काही त्यांना यांची गरज नाही आहे. यांच्यापेक्षा यांच्याजवळ दंड आहे, त्यांच्याजवळ बंदूक आहेत. फरक आहे ना. त्यामुळं एनिवे हे न संपणारं प्रकरण आहे हा अध्याय. त्यामुळं मला असं वाटतं आपण थांबूया. मी 1 मिनिट अरुणा, मी एका अत्यंत अप्रिय विषयावर आपल्याशी बोललो आणि माझी सगळीच उत्तरं आपल्याला आवडली असतील असं मी मानत नाही. पण आपण हे सगळं संभाषण गोड करून घेतलं, निदान मला सहन केलं. मी तुमचे आभार मानतो. धन्यवाद सर.